आजच्या या नियतकालिक प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर कुमार सत्तरशी, अध्यक्ष महाराष्ट्र गांधी स्मारक समिती निधी पुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशराव पाटील बाबू, संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री शंकरप्पा संस्कृती, माननीय श्री अशोकराव पाटील पार्लेकर, माननीय श्री नंदकुमार मकाने, माननीय श्री मुल्ला साहेब, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, कारखान्याचे इतर संचालक, सामाजिक क्षेत्रातील इतर उपस्थित, नगराध्यक्षा सौ हिंदे वेणुताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य, कालेकर सर, दोन्ही महाविद्यालयाचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक व सहकारी, सर्व सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दोन्ही अंकांचे संपादक व संपादकीय मंडळ, दोन्ही अंकांचे मुद्रक, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आज आमच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे यशवंत आणि वेणुताई चव्हाण कॉलेज कराडचे संगम या दोन्ही नियतकालिकांचा संयुक्त प्रकाशन समारंभ साजरा करत आहोत। त्यानिमित्त मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कुमार सत्तरशी हे माझ्याच गावाकडचे आहेत। हा एक योगायोग आहे। ते अत्यंत स्पष्ट होते। त्याची जेव्हा ओळख करून दिली जाईल प्रमुख पाहुण्यांच्या ओळखीमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांच्या विविध पैलूंच्या बद्दल माहिती कळेल। अत्यंत स्पष्ट होते, ट्रूली सेक्युलर जसं म्हणतात असे आणि प्रखर गांधीवादी, समाजवादी अशा प्रकारचं हे नगर जिल्ह्यातले मोठं नेतृत्व 1978 साली उदयास आलं। त्यांचे विचार, चव्हाण साहेबांच्या विषयी त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे नवीन जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे। त्यांच्या स्मृतीचा जागर सतत होत राहावा म्हणून दोन्हीही महाविद्यालय वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वर्षभर घेणार आहेत, रेग्युलरली घेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या नियतकालिकांचा प्रकाशन समारंभ आहे। आपण ज्या परिस्थितीत वाढलो त्या परिस्थितीत सर्व प्रकारच्या मुलांना किंवा प्रतिकूल परिस्थितीत सर्व मुलांना सहजासहजी चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावं या इच्छेतून चव्हाण साहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली। या संस्थेची विविध हायस्कूल्स आणि 2 महाविद्यालय आहेत। शिक्षण हा माणसाची कुंडली घडवत असतो, हा त्यांचा ठाम विचार होता। त्यामुळे शिक्षणानं आपण आपली कुंडली घडवावी, जन्म कुंडलीवरती समोर राहू नये ही चव्हाण साहेबांचे स्पष्ट मत होते। चव्हाण साहेब एकदा मराठवाडा विद्यापीठासाठी जागा पाहण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना श्रीयुत भुजंगराव कुलकर्णी त्यांच्यासोबत होते। त्यांनी विचारलं की मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर या विद्यापीठांचे आपणाला पिताश्री म्हणावं की आपण या विद्यापीठांच्या जन्मदात्री मातेची भूमिका निभावणार? ते म्हटले मला विद्यापीठांचा मित्र म्हटलं तरी चालेल, पण त्यांनी एक विचार तिथे बोलून दाखवला की हे बोलताना त्यांनी एक सांगितलं की आमच्या राजकारणात स्थिर असं काही नसतं, आज जे आहे ते उद्या नसतं, परंतु माझ्या आयुष्यात 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। एक म्हणजे माझी जन्मदात्री आहे आणि दुसरी म्हणजे माझी शिक्षण संस्था, ज्या ह्या 2 गोष्टी मला कधीही अंतर देणार नाहीत। आज जर आपण शिवाजी शिक्षण संस्थेकडे पाहिलं तर ज्या व्यक्तिमत्वाविषयी चव्हाण साहेबांना अत्यंत आदर होता, ज्या व्यक्तिमत्वानं शून्यातून महाराष्ट्र घडवला, त्या व्यक्तिमत्वाचं नाव शिवाजी शिक्षण संस्था म्हणून त्यांनी नामकरण केलं होतं, शिवाजी महाराजांचं नाव देऊन। आणि शिक्षण संस्थेविषयी जो त्यांना रास्त अभिमान होता, आपण जर पाहिलं तर शिक्षण संस्थेचे जे वेगवेगळे हायस्कूल्स आहेत त्यामध्ये त्यांच्या मातोश्री विठा माता त्यांच्या नावाचे एक हायस्कूल आहे आणि मरणोपरांत सायन्स पूर्वीच्या सायन्स कॉलेजला चव्हाण साहेबांचं नाव यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड असं नामकरण संस्थेने केलं। कराड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स त्याचं नामकरण वेणुताई चव्हाण कॉलेज कराड केलं आणि या दोन्हींच्या चिरंतन अमर अशा स्मृती सदैव राहाव्यात
यासाठीचा प्रयत्न शिक्षण संस्था करते। याचा अर्थ त्यांना जो अभिमान होता किंवा जो विश्वास संस्थेबद्दल होता की माझी शिक्षण संस्था मला कधी चालता देणार नाही, ते संस्थेनं साथ करून दाखवलं। धन्यवाद। महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय के.डी. पाटील साहेब व स्वर्गीय वेदकय चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। यशवंत व संगम नियतकालिक प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, यशवंत व संगम नियतकालिक प्रकाशन सोहळ्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। प्रमुख पाहुणे डॉक्टर कुमार गणेश सप्तर्षी यांचं शिक्षण SP कॉलेज मधून त्यांनी BSc पूर्ण केली आणि BSc पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष लॉचं शिक्षण एकच वर्ष पूर्ण केलं। त्याच्या मागचा एक उद्देश होता की MPSC किंवा UPSC मधून उच्च पदस्थ व्हायचं, पण तोही भाग बाजूला ठेवून त्यांनी विजय मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS ही डिग्री पूर्ण केली। MBBS पूर्ण केल्यानंतर थोडेच दिवस त्यांनी याचा या संदर्भात मेडिकलचा व्यवसाय केला, पण एक त्यांची आवड अशी होती की सामाजिक कार्य, शेतकऱ्यांसाठी आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या संदर्भातली आंदोलन, या संदर्भात बरीचशी आंदोलनं त्यांनी केली। सध्या ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधी याचे अध्यक्ष आहेत। ओळखीमध्ये संघटनात्मक कार्य, आंदोलन, ग्रामीण भागातील कार्य, संपादन, प्रवास या सर्व गोष्टीचा उल्लेख होईलच, पण काही वैशिष्ट्यपूर्ण त्यांची जी कार्य आहेत त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो। पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून आता ते कार्य करतात। 1967 जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम तालुका नवादा जिल्हा गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदत कार्य चालवले। कोयना भूकंपग्रस्तांना मदत कार्य, नोव्हेंबर 1967 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना, 10 मे ते 15 मे 1968 श्री बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ जंगलात 1500 तरुणाची 15 दिवसाची श्रमसंस्कार छावणी संघटित केली। ज्यावेळेला आणीबाणीचा कालावधी होता त्यावेळेला आणीबाणीचे पहिले 3 महिने भूमिगत व त्यानंतर 2 ऑक्टोबर 1975 पासून 26 जानेवारी 1977 पर्यंत येरवडा कारागृहात मिसा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट या ऍक्ट अंतर्गत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक लिहिलं गेलं। याच्यानंतर 1967 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना व पुन्हा 15 ऑगस्ट 2001 युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत। संसदीय सहभाग 9 ऑगस्ट 1977 रोजी माननीय चंद्रशेखर जी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षात प्रवेश व जनता पक्षातर्फे 1978 साली अहमदनगर शहरातून आमदार म्हणून ते निवडून आले होते। ग्रामीण भागातील कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे। डिसेंबर 1969 मध्ये सुरू केलेल्या पुण्यातील दवाखाना 1974 साली बंद करून राशीन कम्युन मध्ये आणीबाणी जाहीर होईपर्यंत मुक्काम, रोज पदयात्रा। याचबरोबर 1980 ते 85 या कालावधीत कर्जत तालुक्यातील खेडनगर येथे भारत समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेची कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्य आणि त्याच ठिकाणी 26 एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्र याची स्थापना करून शेती, नर्सरी, लिंबोळी तेल वाटप, ससा पालन, गोपालन, संकरित शेळी पालन, मत्स्य शेती, वनशेती इत्यादी प्रयोग त्यांनी यशस्वी केलेले आहेत। त्याच ठिकाणी 1984 साली लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाची स्थापना, सध्या त्या ठिकाणी 5वी ते 12वीचे वर्ग व 2001 पासून महाविद्यालय सुरू केलेले आहे। ग्रंथ संपदा, संकल्प, यात्री 2 आवृत्ती,
स्वप्नाच्या सापळ्यांचा देश अमेरिका आणि यापूर्वीच उल्लेख केलेला एरोडा विद्यापीठातील दिवस हे यांची 4 ग्रंथ संपदा त्यांनी लिहिलेली आहे. 26 जानेवारी 1992 पासून सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादन आणि प्रकाशन. आंदोलन सूची याच्यामध्ये मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे जी काही आंदोलन आजच्या प्रमुख पाहुण्यांनी जी केली त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी आणि बरीचशी विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या संदर्भातली आंदोलन होती आणि ही सर्व आंदोलनं यशस्वी झालेली आहेत. त्यापैकी काही आंदोलनं पाकिस्तानला कच्छ रण दिले त्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधाचे आंदोलन, पुणे शहरात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा, 1968 पुण्यातील महाविद्यालयाने केलेली फी वाढ विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उपोषण यशस्वी, 1971 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरू हटाव आंदोलन, पुणे, धुळे, कोल्हापूर, मुंबई येथे ही आंदोलने झाली ती यशस्वी झाली. सोलापूर मेडिकल कॉलेज कॅपिटेशन फी विरोधी आंदोलन, दमानी हटाव शहरातील विविध जनविभाग आणि जिल्ह्यातील विविध जनविभाग सामील. महाराष्ट्र सरकारने कुमार सप्तर्षी यांच्या विरोधात प्रथमच मिसा या कायद्याचा वापर केला गेला. 1972 लातूर येथील गोळीबार व संचार या विरुद्ध आंदोलन, गोळीबार होऊ नये, कर्फ्यूत सामान्य जनतेचा सहभाग हे उल्लेखनीय बाब. आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी. 1973 बीएड कॉलेज विद्यार्थ्यांचे आंदोलन मालेगाव, नाशिक या ठिकाणी परत पुन्हा एकदा यशस्वी. आग्रो ट्रेनिंग कॉलेज धुळे विद्यार्थी आंदोलन यशस्वी. दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत वाढ, अखिल भारतीय पातळीवरील आंदोलन, औरंगाबाद प्रमुख केंद्र या ठिकाणी आंदोलन यशस्वी पूर्ण. मराठवाडा विकास आंदोलन युक्राद संघटनेच्या नेतृत्वाखाली राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील राशीन कम्युनच्या प्रयोगाचे आंदोलन, ग्रामीण परिवर्तनासाठी नव्या कार्यपद्धतीचा शोध तेही यशस्वी. शेतगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्याचे आंदोलन हे यशस्वी. आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे आंदोलन, सर्वांबरोबर कारावास. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरू हटाव आंदोलन, कुलगुरू दत्ताजीराव साळुंखे हेही आंदोलन यशस्वी. या सर्व आंदोलनामध्ये प्रमुख पाहुणे कुमार सप्तर्षी यांना एकूण 35 वेळा अटक झाली आणि ही सर्व आंदोलनं यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग, मोलाचं कार्य या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. ही आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश बापू पाटील, जनरल सेक्रेटरी शिवाजी शिक्षण संस्था. आपल्याला माहित आहेच की बापू हे आदरणीय पीडी पाटील पाणी पुरवठा जी संघटना आहे, पाणी पुरवठा योजना आहे, त्या योजनेचे बापू हे चेअरमन आहेत. याशिवाय महाविद्यालयाच्या दोन्ही महाविद्यालयाच्या शिवाय हायस्कूलच्या शिवाजी शिक्षण संस्थेची जी काही हायस्कूल्स आहेत या हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये किंवा ज्या काय डे टू डे डेव्हलपमेंट मध्ये बापूंचा मोलाचं कार्य असतं आणि आम्हाला रेग्युलरली बापू हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एवढी मी अध्यक्षांची ओळख करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय प्राचार्य डॉक्टर एम गांधी सरांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशबाबू पाटील यांचे स्वागत करावे. नगराध्यक्ष माननीय सौ केंद्रे मॅडम यांचे स्वागत करतील.
माननीय श्री कपालराव यादव, वाइस चेयरमन सह्याद्री साखर कारखाना लिमिटेड। प्राचार्य डी.एन. कालेकर सर, माननीय श्री नंदकुमार वटाणे सर, माननीय श्री शंकरप्पा संसदी सर, माननीय श्री मुल्ला सर, माननीय श्री अशोकराव कार्लेकर, माननीय श्री लालासाहेब पाटील, संचालक सह्याद्री साखर कारखाना, माननीय पाटील साहेब तांबेकर, सह्याद्री संचालक सह्याद्री साखर कारखाना। धन्यवाद सर। यानंतर आणि लॉ कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सप्तर्षी सर रात्री असे यायचे आणि आमच्या त्या भागात नगर, नाशिक, येवला, चाळीसगाव याकडची मुलं असायची, त्यांच्याबरोबर बोलायचे। रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असायचो। मला जरी सकाळी दुसऱ्या दिवशी जर ड्युटीवर जायचं असलं तरी पण मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असायचो। डॉक्टर साहेबांचे विचार आणि त्यांचे एकंदर तळमळ याचा सुद्धा त्यावेळी माझ्यावरती परिणाम झाला। एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी पुण्यामध्ये ज्यावेळी 10 वर्ष होतो त्यावेळी त्यांचं मी जवळून पाहिलेलं आहे। काही भाषणे त्यांची त्यावेळी ऐकलेली आहेत। त्यांच्या काही गावानिमित्त त्यांच्या राशीने या गावी सुद्धा गेलेलो आहे। असे प्रमुख पाहुणे आज आपल्याला या ठिकाणी लाभले, याचा मला खास आनंद होत आहे। तसंच त्या पुण्याच्या दरम्यानच माझं असं झालं की मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्याच कंपनीमध्ये चव्हाण साहेबांचे पुतणे डॉक्टर कैलासवासी डॉक्टर विक्रम चव्हाण हे तिथं हेल्थ सेंटरचे इंचार्ज होते, काम पाहायचे। त्यांचाही माझा अत्यंत जवळचा संबंध होता आणि चव्हाण साहेबांचा माझा इथं असताना जेवढा संबंध आला नाही तेवढा पुण्यामध्ये त्या 80च्या काळामध्ये संबंध आला। कारण खाली लॉ कॉलेजच्या चतुर्सिंगलाच डॉक्टर साहेब राहत होते आणि तिथं चव्हाण साहेब येत असताना डॉक्टर साहेब नेहमी म्हणायचे बाबा आज साहेब येणार आहेत, आज संध्याकाळी येणार आहेत असं। आणि मग मी तिथं जायचो चतुर्सिंगीला। मग त्यावेळी चव्हाण साहेबांचा 81-82-83 हा पिरियड त्याच्यामध्ये तिथं मला असं थोडंसं निवांतपणे त्यांच्या प्रत्यक्ष जवळ जाण्याचा योग आला। मी कधी हे बोलून दाखवलं नाही, परंतु आज मुद्दाम बोलून दाखवतोय की चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व हे इतकं वेगळं होतं की त्याच्यापासून दूर राहणं कोणालाही शक्य झालं नाही आणि त्यांच्याच विचारावरती श्रद्धा ठेवून आपण सर्वजण वाटचाल करत आहोत। या ठिकाणी डॉक्टर कुमार सप्तर्षी आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत। त्यांचाही आपल्या परिसराचा, या परिसरातील नेतृत्व आहे त्याचा खूप सखोल असा अभ्यास आहे। त्यांनी त्याची संपूर्ण अशी सर्वांची माहिती इथे त्यांना आहे। म्हणजे असं नाही की पुण्याहून किंवा नगरहून डॉक्टर साहेब आलेत आणि आज आपल्या पुढे बोलतायत असं नाही, तर या परिसरातील जे राजकीय नेतृत्व आहे, जे समाजवादी नेतृत्व आहे याची संपूर्ण कल्पना डॉक्टर साहेबांना आहे। त्याच्या कर्तृत्वाविषयी मी स्वतः त्यांचा अनुभव घेतलेला आहे, आपणही याचा अनुभव घ्या। या कार्यक्रमासाठी ते आले त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो।
आजचे ठरवले आजचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक आमदार बाळासाहेब पाटील हे मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य असल्यामुळे त्यांना मुंबईच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणं आवश्यक होतं म्हणून सकाळीच ते तिकडे मुंबईला गेले. त्यामुळे मी या ठिकाणी आज अध्यक्षपदावर बोलत आहे. मी तसं काही बोलणार असं नाही, मला काम करायला आवडतं, बोलायला काही जास्त आवडत नाही, परंतु तरी पण मला आयोजकांनी इथं अध्यक्षपदाचा मान दिला त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. आमचं बाप दादांचं गाव एक मांडवगण म्हणून आहे श्रीगोंदा तालुक्यात. त्या श्रीगोंदा तालुक्यातले नंतर श्री T.N. काळेकर, उमा हिंगमिरे जे आता नगराध्यक्ष आहेत, डॉक्टर गोखणे N, डॉक्टर जोशी SV, संपादक आता ज्यांनी हे केलं आपण उद्घाटन प्रकाशन केलं त्याचे यशवंतजी डॉक्टर S.R. चव्हाण संपादक आणि संगमचे डॉक्टर सौ शिंदे आणि बबनराव यादव व्हाईस चेअरमन, सह्याद्री सहकारी साखर कारखाना. आणि सर्व आपण शिक्षकच आहात इथे, त्यामुळे विद्यार्थी नाही, सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्या भावांनो बहिणींनो, सर्वांना राम राम, सर्वांना सलाम अलैकुम, सर्वांना जय भीम, जय मल्हार. हे सगळं आपल्या देशात म्हणावं लागतं. अर्थ एकच आहे, खुश राहा, सलामत राहा, आरोग्यदायी राहा. परंतु डोक्यात शिरण्याचे मार्ग वेगवेगळे खिडके आहेत किंवा वेगळे दरवाजे. सगळं म्हटलं पण वेगळं कुठे. फक्त मी एक म्हणत नाही, ओम नमो नमा नाही म्हणत. मध्यंतरी मला वाटलं हा काय नवीन मंत्र आहे. मी गुजरातमध्ये गेलो होतो तर तिथे दमात बोलायचे लोक, हो म्हणा ना ओम नमो नमा. मी म्हटलं काय, पण परत बोललो हो सांगितलं तुम्हाला नमो नमा. तर नमो नमा म्हणजे नरेंद्र मोदी नमाय. तर आपला देश महान आहे पण खरोखरच महान आहे. म्हणजे जगामध्ये फिरल्यावर कुठलाही देव सशस्त्र नसतो. आपला देव भक्तांना घाबरतो का काय नेमकं माहित नाही, पण आपल्याकडे एकही देव बिगर शस्त्राचा नाही. आणि जो हिंसा जास्त करेल त्या माणसाला आपण देव पुजतो. तर नरेंद्र मोदींनी जेव्हा मुस्लिम लोकांचा संहार केला तेव्हा नवरात्रात त्याची मूर्ती बसवली, 8 भुजा दाखवल्या, 8 आणि 8 16 शस्त्र दिली. पिस्तूल दिलं होतं का माहित नाही, घोडा बिडा गावठी दिला असेल. आणि त्याची 10 दिवस पूजा केली. हे काय आहे हे कळत नाही मला. मग बहुतेक हे दुबळेपणातून आलेलं आहे. ही देवी कल्पनाच आहे. तर अशी कल्पना करायची की माझ्या सगळ्या शस्त्रांचा तो निपात करेल, इतका तू सशस्त्र आस, इतका तू हिंसक आस, तरच तू माझा देव. बिगर हिंसक देवच मानत नाही काय कोणा नाही. त्याच्यानंतर देव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. देव सगळ्याच्या मध्ये एक असतो ना, वरच्या वर्गाचे देव वरच्या वर्गासाठी असतात. म्हणजे विष्णू लक्ष्मी कसं छान नाक बीक असतं, छान टोपी घातलेली, चित्रात सुद्धा कमरपट्टा घातलेला असतो सोन्याचा आणि सिल्कचे कपडे घातलेले असतात. देवता असतात त्यांची केस टाटाच्या शॅम्पूने धुतल्यासारखे दिसतात. आणि गरिबाचे देव कसे मसोबा मुंजोबा टुंबोबा, आकार नाही, उकार नाही, वस्त्र नाही, नागडे उघडे. म्हणजे जसे लोक असतात तसे त्यांचे देव असतात. तर याच्यावर जर सायंटिफिक संशोधन झाल्यावर सांगतो मी तुम्हाला, माणसाचा मेंदू आपण एक समजतो पण ते 8 विभाग आहेत त्याचे. एकात तर्क आहे, एकात भूगोल आहे, एकात इतिहास आहे आणि एक याच्या 8 पैकी अवकाश इंटेलिजन्स म्हणजे कल्पनेच्या भराला मारतो. म्हणजे बहुतेक कमी जातीतले लोक असतात ते कुठे जातात, घेऊन जातात आपल्याला. आणि बहुतेक कथा कीर्तनकार असतात. एकदम आपल्याला ते आता गल्लोगल्ली महाराज आहेत सध्या महाराष्ट्रात. एकेका तालुक्याला साधारण प्रमाण 40 आहे आणि एक दशक्रिया सोडत नाही, एक लग्नाचं ते देवदेव करतात ते सोडत नाही. ते हे सगळे लोक कल्पनेनं रंगवतात. असा स्वर्ग आहे तिथे अप्सरा असतात. आता पूर्वीच्या पेक्षा आत्ताची पिढी जरा भारी आहे ना, त्यामुळे ते विचारतात अप्सरा म्हणजे पुढारी आधी गेलो त्यांना मिळणार, ते तरुणच राहणार, जरा नाही मरण नाही, मग आम्हाला काय मिळणार. एका कीर्तनकाराला विचारलं की तिथे आमच्याकडचं निलन मार्गाला तरी पाठवा. आणि
आणि तिथे लोड शेडिंग असतं का? म्हटलं स्वर्ग एवढा चकाचक असतो, लोड शेडिंग असतं का? मॉल इतका चकाचक असतो का? असं तर ती कल्पना रंगवणं असतं. तर त्या कल्पनेमध्ये देव तयार केला जातो. तो काय, तो आश्वासक आहे देव, की तू मला, मी कसाही असलो तरी कृपाळू राहा माझ्या स्वतः. आणि आरत्या म्हणजे बघा तुम्ही, आरत्यांचं जर विश्लेषण केलं तर देवाला असंच सांगणे, भीक मागणे, अरे मी एकटा बदमाश आहे का? कितीतरी बदमाशावर तू कृपा केली, मग मला अपवाद का करतो? माझ्यावरही कृपा कर, दे ना दे ना, कृपा कर ना, असं आहे. आणि ब्राह्मण वेगळा आहे. ब्राह्मण मंत्र देतो, म्हणजे तो अध्यादेश काढतो, देवाला हुकूम देतो, ओम गणपती गणांत्वान, हे खाली भाई सुपारीत बसतो, यजमान त्याची पूजा करतो. बाहेर तो मराठा महासंघाचा असतो, पण इथं ब्राह्मणांचं सगळं ऐकतो. तो ब्राह्मण म्हणलं सुपारीला हा गणपती येतो, म्हणतो हो गणपती. कारण तो ज्याचा देवाशी कॉन्टॅक्ट आहे त्याला तो घाबरतो, ब्राह्मणाला फार घाबरतो. म्हणजे मराठा समाजाला किती इथं भाषण करू देत, पण तिथं तो घाबरतो. म्हणून मी एकदा खेडेकरला जाहीर सभेतून सांगितलं होतं, ब्राह्मण द्वेष करायचा असेल तर माझी शिकवणीला, तुला कळलेच नाही ब्राह्मणाचं मर्मस्थान काय. मी शंकराचा पण वाद केला होता, पण मला मर्मस्थान नाही. तर असो, पण ज्या 8व्या इंटेलिजन्स मधून, अवकाश इंटेलिजन्स, स्पेस इंटेलिजन्स मधून देव तयार होतो, रंगवत होतो, तिथेच तो पुढारी पण रंगवतो. जसे तुमचे देव तसाच तुमचा पुढारी असतो. ही गंमत आहे बघा तुम्ही, कारण ते रंगवायचंच असतं, माझा असा पुढारी असावा. आणि मला आज बोलवल्याबरोबर तेव्हापासून मी लगेच हो म्हणलं त्यांना. आणि का तर माझा एक शोध चालला बरेच दिवसापासून. मला असं नेहमी काही एखादी गोष्ट कळली, याला विचार त्याला विचार, अशी सवय लहानपणापासून. म्हणजे मी भिक्षुकाला विचारलं होतं, त्याने त्या सुपारीला मला संस्कृत येत होतं, त्यावेळेला 5वी 6वी संस्कृत होतं. तर ते काय म्हणले, ओम गणात्वान, गणपती बसता सुपारी. नंतर म्हणले, हे गणपती, माझी पाद्यपूजा केली, मला यथासांग दक्षिणा दिली, सबब आता तुझे काम उरले नाही, गो. आणि ती सुपारी खिशात टाकली, पुरणपोळीचं जेवण झाल्यावर कातरली, तर मी मोठ्याने बोंब मागली की आपले हे देवा गुरुजी, देवा म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, हे गणपती कातरत आहे. पण दिसलं डोळ्याला गणपती कातरत आहे. जो माझा गणपती होता तर त्यांनी मला बसून लागलं, बाबा रे असं नसतं, ब्राह्मण म्हणाला तर तो गणपती, ब्राह्मण म्हणाला तर ती परत सुपारी. मी त्याला अजून बहुजन समाजाला कळलेली नाही, त्याला अजून त्याची कीर्तन, त्याची कथा कीर्तन आवडतो, त्याच्यात त्याला अडकवून ठेवले त्यांनी, स्वर्ग नगर काम तंक वगैरे. आता म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढारी असताना यशवंतरावांच्या बद्दल मला का आदर आणि काय प्रश्न आहे, तर यशवंतरावांचा सारखा नेता बनणं अवघड आहे. ते जे रसायन आहे, आणि ते रसायन आकाशातून येत नाही हो, ते कराडच्या मातीतून, या परिसरातून आलेले. तर ते काय आहे, ते रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, आणि त्यातलं आपल्याला काय आवडतंय. आणि त्यांच्या नंतर यत्र तत्र सर्वत्र भ्रष्टाचार असताना कराडमध्ये का पेढी पाटील का करत नाही भ्रष्टाचार? हिंगमेरे करत नाही, त्यांचं नावच हिंगमेरे, जास्त काय त्यांच्या घराला नाही. हे काय आहे इतरांपेक्षा, आणि पृथ्वीराज चव्हाण करत नाही. म्हणजे आता मी अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्यावर असे आरोप, काय मुख्यमंत्री घाबरतो, कसा मुख्यमंत्री म्हणजे त्यांची पास पाहिजे, हे काय घाबरायचं नाही, हे कुठे उजेडल तिथे उजेडल, सह्या करायच्या. हा मनुष्य सह्या करत नाही, तो तुम्ही अभ्यास करणार. आता अभ्यास करणारा मुख्यमंत्री कोणाही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडत नाही. ते काय म्हणतात, आपण करार करूया, तुम्ही पुढे आमचे गॉड फादर ना, तुम्ही वर खा, आम्ही खाली खातो, आम्ही उली खातो, तुम्ही टोपली टोपली खा, मग आम्ही तुम्हाला मानतो. तुम्ही खाणार नाही, आम्हाला होऊ देत नाही. तर हे कराडच्या मातीचा काय गुण आहे, मला अजून दिलं नाही. प्रकाश बापूला मग विचारलं, यांनाही विचारलं असेल, पण अजून उत्तर मिळालं नाही, पण वेळ घेतले. आणि यशवंतरावांचं का वेगळं होतं, तर तुम्हाला सांगतो, मी जो प्रॉडक्ट आहे परिस्थितीने तयार होतो माणसं. मी आहे संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रॉडक्ट.
कारण आमचे जन्म 41 ला झाले. शरद पवार, मी, अण्णा हजारे, श्रीनिवास पाटील तुमचा, हे सगळे आम्ही मित्र एका खाण्यात जेवायचे. सुशील कुमार शिंदे, आमच्या तारखांमध्ये अंतर असं ते खोटं आहे, कारण यांच्या गुरुजीने लावलेल्या तारखा आहेत. गुरुजीच्या मनाला त्यावेळी फक्त माझीच खरी झाली. माझे एवढे ब्राह्मण होते, ते गुरुजीवर अवलंबून नव्हते. म्हणून जरी शरद पवार म्हणला मोठा, तरी मी त्याला सांगितलं नाही तू माझ्याच बरोबर. आणि अण्णा हजारे वर्गात होते ना तुम्ही, आम्ही सगळे एका वर्गातले. आणि पुण्यात आल्यावर शरद पवार आम्ही सायकलवर जायचो. आणि वाद हा होता की देश बांधण्याकरता त्याने यशवंतराव चव्हाण मानले आणि मी जयप्रकाश नारायण मानले, आम्ही समवयस्क. तर का फरक आहे बुवा? तर आम्हाला जेपीने सांगितलं की बा हा देश नाही, हा राष्ट्र बांधायचं आहे. म्हणजे ते त्या दिशेनं चाललंय, पण नेशन बिल्डिंग हा कार्यक्रम केल्याशिवाय भारत राष्ट्र होणार नाही. भारत हा 750 राजांचा, हजारो भाषांचा, हजारो देवतांचा असा देश आहे. देश म्हणजे काय? त्या भूगोलात राहिलेले लोक. तर जगातले सर्वात जास्त 5000 वर्ष इथे राहिलेले, पण ते बंधुत्व नाही त्यांच्यामध्ये. जगातले सगळे धर्म इथे, एवढ्या जाती, एवढं. आपल्याला राष्ट्र बांधायचे, नवा राष्ट्रवादाच्या आधारे, जो राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं. म्हणून बाळांनो, तुमच्या पिढीला पैसे नाही खाता येणार राजकारणामध्ये, कारण ही प्रक्रिया वेगळी आहे. आणि शरद पवार वगैरे ही आमची बाकीचे काय म्हणजे ते काय म्हणायचे, येडे पैशाशिवाय काम होतं काय? इलेक्शनला लागतात, याला लागतात, त्याला लागतात, वेळ आणि याला लागतात, त्याला लागतात, पण तुम्ही लागतात त्याच्या पलीकडे लागतात गुणावर थांबव म्हणतात. हे कशासाठी? तेवढं असं असतं, जावं लागतं, दौरा असतो, जेवायला लागतं. म्हणलं मी मग तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे, मला नाही लागत. मी 25,000 माझ्याबरोबर जेलमध्ये 1 दिवस 10 दिवस वर्षभर आलेले लोक कुठे गेले महाराष्ट्रात, तरी माझ्याबरोबर जेवढे जेलमध्ये लोक असतील तेवढ्या जेवायला आनंदाने घालणारे लोक आहेत. तर मग ही गरज आहे की आपली. किती वेळ जेवावं लागतं? दिवसात 2 वेळाच ना, झोपायला किती लागतं? तर नेशन बिल्डिंग करायचं तोपर्यंत बाबांना तुमचं हे आपल्याला पसंत नाही, आपली मग कष्टी किंवा आपली फारकत असं आमचं आहे. ते म्हणायचे तुला दारिद्र्याचे डोहाळे आहेत, तुम्हाला हे घालून काय शबनम पिशवी लटकवून बोगदच फिरायची इच्छा आहे. आमदार झालं तरी ती इच्छा जात नाही, तरी ऑब्सेशन आहे. म्हणजे ज्या इच्छेपासून मुक्तता नाही अशी इच्छा आहे तुमची. आणि मी म्हणायचो तुमची बुद्धी अशुद्ध झालेली आहे. आणि बुद्धी शुद्ध कशी राहते? जेव्हा अपरिचित व्रत असेल, जेव्हा हे माहीत असेल मी मरणार आहे. तुम्हाला मधून मधून संशय येतो की बहुतेक लोक म्हणतील आपण नाही मरणार, आपल्याकडे एवढे पैसे, आपण अमेरिकेचे डॉक्टर आणू, असे पुढे पुढे करतील असे डॉक्टर आणू. ते कोणाला सत्याशी वगैरे मरतील, समाजात येत नाही, त्याच्याकडे काय पैसा असतात ते नक्कीच मरतील लवकर. एवढं काही झालं की मी, आणि आपण मात्र मरणार नाही अशी यांची समज. झालं तर कुठे नाही, बावड पण आहे ना. मग बुद्धी शुद्ध राहण्याकरता 3 गोष्टी लागतात. सत्य बोलायची सवय पाहिजे, कोणाला पीडा द्यायची नाही असं मन पाहिजे, वाणीनं वा यानं म्हणून अहिंसा पाहिजे. आणि तिसरं अपरिग्रह. जीवन नश्वर आहे, तर ह्या जीवनाकडनं मला किती पाहिजे तेवढं घ्यावं लागतं. आम्ही त्याग मी म्हणत नाही, जेवढं पाहिजे तेवढं घ्या, पण जे नको त्या काय घेता. तिथे यशवंतराव चव्हाणाला का मानतो आम्ही की ह्या माणसांनी त्यांचं काय घर बांधलं, घर पाहिजे, पण घराच्या नंतर लवासा नाही केलं करायचं. इथं प्रॉपर्टी, तिथं प्रॉपर्टी, तिथं प्रॉपर्टी. आता एका जिल्ह्याला जावं तर ते जर मी याला गेलो होतो हैदराबादला 20 वर्षाचा असताना, तिथं तांगेवाल्याला विचारलं आपण कोणाचे, तर हम निजाम केच. तर निजामाचे डिपार्टमेंटच होतं, बेवार्षिक म्हणून त्याच्यापासून त्या निजामातले लोक फार उपयोगी. तर म्हणून टांगेवाले निगेवाले, आणि मग त्यांना कधी काय जेवायला खायला मिळायचं. तर तसं कुठल्याही गावामध्ये ही प्रॉपर्टी कोणाची ते पुण्याचंच नाव येतं. सोलापूरला गेले की मोहित्याचं सांगणार, इकडे गेले की हे काय भानगड आहे. असं का होतंय की जे जे रिकामं आहे ते ते तुमच्या मालकीचं कसं, याला लोकशाही म्हणतात. आणि मग इथे यशवंतराव वेगळे दिसतात. त्याची बुद्धी शुद्ध राहिली, त्यांनी जेवढ्या ते इलेक्शनला पैसे मिळवायचे का मिळवायचे, कल्याण सांगायचे
ते इतके कमी घ्यायचे त्यांना किंवा याला गोपटेला सांगायचे तेवढे घ्यायचे, नंतर शिल्लक काही राहिलेलं पाहिजे. त्यामुळे त्याची बुद्धी शुद्ध राहील. दुसरा भाग आहे की त्याच्यामध्ये जातीवादाचा अंशही नव्हता. आज आता तुम्ही हा कार्यक्रम करता किंवा ठिकठिकाणी होतील वर्षभर, तर समाज कोणत्या महापुरुषांचे कार्यक्रम करतो तर तो एका बाजूला आक्रोश करत होता. किती चांगले होते, एकमेव चांगले होते, आता कोणी नाही, त्याचं छातीपीठ नसतं. जेव्हा तो महापुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि तो त्याला काय हवंय त्याचा आकार देत असतो त्याला महापुरुषाला, तो महापुरुषाचं सगळं घेत नाही, त्याला काय हवंय आणि तो इनडायरेक्टली मेसेज देत असतो. म्हणून 60वी 75वी हे कार्यक्रम चांगले असतात, कारण त्याच्यामधून समाज आम्हाला काय हवंय तुमच्या पर्सनॅलिटीतलं सगळंच नको आहे ते सांगत असतो, समाज बोलत असतो. आम्ही डॉक्टर म्हणते असं म्हणतो, कोणी जर वरून पडलं माडीवरनं तर लोक म्हणतात पाणी द्या पाणी द्या, बरं आम्ही म्हणतो हे पाणी नको बोलण्याशिवाय, कारण न बोलता त्या बॉडीला पाणी दिलं अनकॉन्शियस बॉडीला तर ते फुफ्फुसात जाऊन न म्हणणार होता तो मरेल. म्हणून आमच्या दृष्टीनं डॉक्टरच्या बॉडीनं बोललं पाहिजे आमच्याशी. बॉडी बोलते कशी वेदने ना, आई ग ओ ग मेलो मेलो, आम्ही म्हणतो छान बॉडी बोलते ना आता बरी होणार. जेव्हा माणसं नम होतात, विशुद्ध होतात, बोलतच नाही, तेव्हा समाज भयंकर धोक्यात समजावं. कारण हुकुमशाहीमुळे असं बोलत नाही, भीती वाटते कोणाची म्हणून माणसं बोलत नाही. कुठल्या गावात किती भीती आहे याचा थर्मोमीटर लावता येतो. माणसं जर बाहेर जाऊन विचारलं काय भाऊ कसं का आता ठीकच म्हणावं, काय आता ठीकच म्हणावं, ठीक आहे असं सरळ म्हणत नाही. आणि मग थोडं चहा पी घेताना आत गेलो, आता काय सांगावं तुम्हाला, फार इथे दहशत आहे. तर जेवढं बाहेर आणि आत या बोलण्यात एकाच माणसाच्या फरक जितका जास्त तेवढी तिथली दहशत, तिथली हुकुमशाही जास्त. लोकशाहीचा आदर्श लोकशाहीचं चित्र असं आहे, असं काहीच वाटतं का नाही. त्याला जे बाहेर बोलवं असं वाटतं तेच मित्राजवळ बोलवं असं वाटतं तेच घरात बोलवं असं वाटतं, तेव्हा ते आदर्श लोकशाहीचं. तर आता असं दिसतंय की महाराष्ट्रात कदाचित अशी परिस्थिती फक्त कराडमध्ये असण्याची शक्यता आहे. मी जादा कौतुक करणारा माणूस नाहीये, मी विचारपूर्वक सांगतोय तुम्हाला, कारण इथे अजूनही हुकुमशाह निर्माण नाही झाला. नाही तर किती सोपं होतं. बाबासाहेब आंबेडकर गेले, दुकान टाकली लोकांनी, 37 RPL पार्ट्या आहेत आणि सर्वच्या सर्व अखिल भारतीय, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काहीच संबंध नाही. म्हणून मी परवा मित्र जे सगळे टीव्हीवर सांगितले, रामदास आठवले तुला जे करायचं ते जा, शिवसेनेवर जा, BJP बरोबर जा, पण बाबासाहेबांचं नाव नको घेऊस. अगदी कृपया तुला विनंती आहे, बाबासाहेबांमध्ये कशाला तुला करायचं कर ना, तू काय तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं तसं करतो, तुला मूलभूत अधिकार आहे, पण बाबासाहेबांचं नाव मध्ये घ्यायचा अधिकार नाही. कारण बाबासाहेब आम्ही पण वाचतो ना. मी आमदारकीची शपथ घेताना बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या विचाराने संस्कारित झालेल्या माझ्या सतत विवेक बुद्धीला समोर असं म्हणालेलं आहे. आणि मग तुम्ही बाबासाहेबांचं काय चालवलंय हे सगळं, बाजार मांडला, तर यशवंतराव चव्हाणांचा बाजार इथं मांडणं काय अवघड होतं का, पण नाही म्हणलं. आता मी त्यांची सगळी स्थळं बघून आलो, माथा टेकून आलो, तिथे कुठेही मला भपका दिसला आणि हे मला फार आवडलं. हे दुकान होणार नाही. आता हा मनुष्य कसा तयार झाला तर त्याच्यात आपल्या सगळ्यांना तुम्ही या भागातले माहीत असेल, नवीन लोकांना माहीत नसेल, ते देवराष्ट्राला त्यांचा पिंड तयार झाला. इकडे शिकत होते. पहिला धडा काय शिकले ते आणि गांधी यांच्या जीवनातला एक प्रसंग समान आहे. त्याला ब्रिटिशांचा भयंकर राग होता, पण ज्याला वडील गेले आणि घरात दारिद्र्य मोठ्या प्रमाणात होतं, तेव्हा साताऱ्याला कलेक्टरला आईला घेऊन गेले आणि थोरल्या भावांना वडिलांच्या जागी काहीतरी कोर्टात का कचेरी शिरस हे पट्टेवाला वगैरे असं लावायचं, आणि त्या इंग्रज माणसाने लगेच ते मान्य केले. म्हणून यांच्या मनात आलं आपण इंग्रजांना एवढं वाईट म्हणतो, कसं म्हणावं, म्हणून ते धडा शिकले, सर्व इंग्रज वाईट नसतात, किंबहुना एका जातीचे सर्व, एका वंशाचे सर्व, एका धर्माचे सर्व एका पद्धतीने विचार करत नाहीत. हा पाया होता, हा गांधींचा होता. गांधींच्या डोक्यामध्ये ब्रिटिश व्हायचं होतं त्यांना.
म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं मला नोकरी करायची बॅरिस्टरची, तर बॅरिस्टरच्या एरियात मला बंगला पाहिजे, माझं ते स्टेटस राहायला पाहिजे, फर्स्ट क्लास नाही प्रवास, सगळं आधी घातलं, कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. आणि आता तुमच्यापैकी सगळ्यांना तसा अनुभव आला असेल नसेल मला माहित नाही, पण प्रेमभंगाचा अनुभव किती कटू आणि किती काटेरी असतो. तर यांचं तसंच एक प्रतिमा आपण पाहिलेली की मी एक इंग्रजासारखा राहणार आणि त्यांचं सामान विकून दिलं काय म्हणून. तर इतकं त्यांना ते स्वप्नभंगाचं आत भीक आली की त्याची एवढी थंडी होती पण स्वेटर पण घातलं नाही, ते बाहेर बसून राहिले. आणि त्यांनी जेव्हा तिकीट दाखवलं, ती मुलं होती म्हणजे त्यावेळी तिथली संभाजी ब्रिगेड असेल, तर गाड्या हो तिथून. तर बाकीचे गोरे लोक आले, ते म्हणाले अरे पोरांनो असं काय करता, त्यांच्याकडे तिकीट आहे ना. तर त्यांनी त्या गोऱ्या तरुणांनी गोऱ्या लोकांना मारले. म्हणजे प्रत्येक जातीतले प्रत्येक वंशातले तरुण तडफदार लोक सज्जन लोकांना मारत असतात. पण म्हणून ते विचार करत खूप संताप आलेला की ही गौरवर्णीय म्हणजे वाईटच जमात आहे पृथ्वीवरची वगैरे सोडबंदी आहे मनामध्ये. पण परत म्हणजे ते बाकीच्या लोकांनी तर माझी बाजू घेतली, मला मध्ये पडले, हे कसं काय माझ्यासाठी मार खाल्ला. आणि सकाळी ते शांत झालं म्हणून ते एका निष्कर्षानं की एका धर्माचे, एका वंशाचे, एका जातीचे लोक एका पद्धतीने विचार करत नाही. आणि असं जे मानतात तेच भारतामध्ये इतर लोक कसे विचार करू शकत असतील ते जाणतात. नाही तर बाकीचं आपल्या देशामध्ये होलसेल पद्धतीने विचार करतात. ब्राह्मण अमुक म्हणजे ब्राह्मणांकडे गेले की म्हणत मी परशुरामाला बघते म्हणजे ब्राह्मण खुश होतील, मत देतील. मराठात गेले की शिवाजी महाराज तर सोडायचंच नाही, काय शिवाजी महाराजांनी केलं ते वेगळं, याला हे करायचे काहीच नव्हतं शिवाजी महाराजांचं नाव. असं प्रत्येक माळ्यात गेलं की काय सांगायचं ठरलेलं आहे आणि त्याच्यावर समीकरण करून मतं मिळवायची. कारण काम नाही करायचं, मग जातीय विचार करायचा आणि मग फेल होतं. आता मला की मायावती फेल का झाली, सर्व दलित सारखे विचार नाही करत हो, एकदा झालाच ऍक्सिडेंटली, आता परत परत करत नाही. तर तो यशवंतरावांनी निश्चित घेतला होता विचार आणि म्हणून त्यांनी महत्वाचं वाक्य म्हणून त्यांना सर्वांची स्वीकारार्हता मिळाली महाराष्ट्रात की मला मराठी लोक भाषिकांचं राज्य हवे, मराठा राज्य नको आहे. हे त्यांनी मोठ्याने सांगितलं. आणि ज्याला जे येतं ते मी सांगणार म्हणून धनंजयराव गाडगे जे याचे प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष म्हणजे त्याच्यावर देऊच. तर संबंध देशाची डेव्हलपमेंट करण्यामध्ये ज्यांच्या बुद्धीचा वापर नेहरू करून घेतात त्यांना त्यांनी इथल्या सहकाराला ठेवलं की सहकाराचा तुम्ही हे करा. पहिला कारखाना आमच्याकडे नगर जिल्ह्यात लोणीला काढला झालं. आणि मग नंतर ते सहकाराच्या बाबतीमध्ये यशवंतराव खूप होते, सजग होते. म्हणजे उद्या सगळ्या कारखान्यांच्या चेअरमनच्या मधून फेडरेशनचा चेअरमन निवडायचा, ते स्वतः यायचे, पुण्याला मिटिंग व्हायची, काही यांनी गडबड करू नये आणि त्यावर्षी वाढायचे ना. तर एके दिवशी म्हणाले काय नाही, आता आपल्यातले चेअरमन बऱ्यापैकी कारखाना उभं करण्याचं जाणतात, आता गाडगिळांचं कामच काय. तर त्यांनी तिथे खूप भांडले ते आणि तुम्हाला आठवण नाही म्हणजे हे राज्य मराठा जातीचं नव्हे, हे सर्वांचं आहे, त्यांच्या इथं तुला येतं का म्हणून ते झालं. आणि हे त्यांच्या कानावर गेलं गाडगिळांच्या. म्हणून गाडगी शाळे असल्याने यशवंतराव तुम्ही अडचण नको म्हणून राजीनामा दिला. आणि मग ते बाळासाहेब विखेचे वडील होते ते झाले. तर आता त्यांचे इतके पुतळे आणि इतकं असं झालेलं आहे की गाडगी नावाचा माणूस कुठेतरी गल्लीत फिरत असेल किंवा त्याचं पानपट्टीचं दुकान असेल त्या निवडीमध्ये इतकं दाखवलं. म्हणजे सुद्धा मार्केटिंग ब्रिकेटिंग जगामध्ये कोण असेल, सहकाराचा आद्यवशी कोण असेल तर विखे पाटील म्हणजे बाळासाहेब विखेचे वडील. आता खरं आणखी नगर जिल्ह्याचं वेगळं माहिती पण तो विषय सोडतो. यशवंतरावने असं नाही केलं. त्यांनी काय म्हणलं आपल्या लोकांना सांगितलं, तुम्हाला ब्राह्मण लोक आहेत ना राजकारणात, ठीक आहे, पण मग ब्राह्मणांना काहीतरी उद्योग केला पाहिजे ना, त्यांना आवडणार. तुम्हाला त्यांना राजकारणातून हटवायचं की त्यांना जगूच द्यायचं नाही, त्यामुळे नाही जागा. मग त्यांच्या संस्था ज्या आहेत, गोखले इन्स्टिट्यूट, त्याला भरपूर डोनेशन्स द्या.
ब्राह्मण शांत होता, कारण ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच ते शांत होतात. हा सिद्धांत समाजात अभ्यास केल्याशिवाय होत नाही. आणि फक्त आपल्या जातीचं विशेष केलं ते येत नाही. त्याला हे माहित होते की आपल्या जातीमध्ये किती शहाणपण आहे. आणि त्याचं ते उदाहरण सांगायचे. याला आजोळी त्यांच्या एक शेजारी तात्या होते. तर हा सुट्टी जायचा यशवंता, आणि मग त्याशी ते बोलायचे आणि काय काय नवीन गोष्टी सांगायचे, वाचलेल्या अमकत अमकत. तर मग ते म्हणायचे, यशवंता मी सांगतो तुला, माझं एक इच्छा पुरी कर, इच्छा माझी पुरी करायला ना तसं. तेवढे काय, तू मामलेदार हो, तू यशस्वी हो, मॅट्रिक हो आणि मामदार हो. तर ते खूप हसायचे, कारण त्याच वेळेला त्यांनी लॉ करायला घेतली त्यावेळेस. तर ते म्हणजे पण तात्या आता असं आहे, तर राहू हो होडा तुमचा ऐकणार तात्या. पुढे मुख्यमंत्री झाले आणि त्यावर ते विचारायचे की तात्या एवढे काय हो, मी मामदार का व्हायचं. ते म्हणजे लक्षात ठेव, गावचा राजा पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी दुनिया काही हो, वर्ष हो, होणे हो, पोर्तुगीज हो, ब्रिटिश हो, गावामध्ये पाटील देशपांडे कुलकर्णी देशमुख. कुलकर्णी म्हणजे काय, कुळावर कधीही करणी करू शकतो, कोणाच्याही कोणाचे नाव म्हणून त्याचं नाव कुळकर्णी करतं. फक्त इतकं बसले कोणी कुलकर्णी नाही तसे. कारण सभाशास्त्राचा नियम आहे की प्रेझेंट सभेमध्ये जे जे कोणी प्रेझेंट असतील ते अपवाद असतात. म्हणून तुम्ही आज बघा, तुमच्या झाला भाऊसाहेब, तुम्ही व्हिडिओचं घ्या, कुठलंही घ्या, पोलीस खाते घ्या, भाऊसाहेब नावाचा एक भयंकर प्राणी बसलेला असतो. भाऊसाहेब हा अतिशय करावती असतो. तर म्हणून ते तात्या म्हणायचे, हा जो पाटील आहे ते संस्था म्हणजे फ्युडॅलिझमचा अभ्यास तात्या बोलत होते, त्यांना बाकीची दुनिया माहिती. ते म्हणजे यशवंता हे बघ, मला गावात काही किंमत नाही, पाटील मला कवाच किंमत देणार नाही. कारण पाटलांचं वैशिष्ट्य की आपण फक्त मिस्टर पडायचं, कोणालाच महत्व द्यायचं, आपल्या जातीला नाही, गोताला नाही, फक्त ते होतं. आणि मग शिकवण गावामध्ये पाटलाला घेऊन राहायचं. आता माझ्या गावात शिकवण आहे, आमच्या पाटलाचा आवडता खेळ आजही 75-76 वर्षाचा पाटील आहे. पोलीस पाटील नाही तो, तरी तो अजून दाखवतो की परंपरेने आहेच. सरकारने तरी नेमला, त्याला कोणी विचारलं दोन घालायचे पाठवत नाही का, हेच करणार सर. आणि मग रोज दिल्लीला लोक जमतात, तिथे यायचं आणि पिस्तूल काढायचं आणि दाखवायचं आणि काय म्हणायचं, मारू का मारू का. आणि मी 3 पिढ्या स्वतः पाहिल्या की माझ्या गावामध्ये त्याला बाप शिक्षण देतो, हे बघ पोरा शिकशील आणि ते कुठं कराडला जाशील, शिक्षण घेशील आणि तुला वाटत आपण लई शाळा जाऊ. ते एक लक्षात ठेव, शिकलेली हुकलेली असतात आपल्या देशात. तुला प्रॅक्टिकल काही कळणार नाही, सत्य बोलायला जाशील, ते म्हणजे तुला मारू का, तू म्हणशील असं कसं मारू शकता, पोलीस जाय का, मोकळे आहे का, असं म्हणायचं नाही. ते घर पण जाऊ शकतात पाणी आणि पत्ता लागत नाही कशाचा, पुरावा नाही काय. तर म्हणतो मग आता काय म्हणायचं, तर तू एकच म्हणायचं, पाटील म्हणले मारू का, तर लगेच म्हणायचं त्रास कशाला घ्यायचा मला मारण्याचा, मीच मरतो. हे सगळं गावागावात आहे हा वैश्विक अनुभव. आणि यांना ते माहित होता हा अनुभव काय. म्हणून इथे तुमच्या लोकांसमोर बोलले मी धाडस करेन, पण त्यांनी जे चूज केले लोक ते कोणी उच्च कुलीन मराठी केले नाही, राजघराण्यातले केले नाही. त्यांना त्यांच्याबद्दल नेहमी साशंकता होती की हे जनतेचं भलं करते का. आणि त्याच्यापुढे समाजातला पलायनवाद जागा राहिला. इतकी पिढ्यानपिढ्याचा जागा आहे ना तो पलायनवाद. यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, तर नवीन देश बांधताच यायचा. आणि म्हणून डी.वाय. पाटलांनी सांगितलेले किस्सा आहे. डी.वाय. पाटील तुम्हाला माहिती, गव्हर्नर जातात, दादा म्हणतात, मित्र माझे, ते यशवंतरावांच्या बरोबर खूप फिरायचे, त्यांना आवडायचे त्यांचे भाषण विषय. तर त्यांचा लाडका मुलगा पण फिरत, ते त्यांना आमदार वगैरे केलं. पण एक दिवस तुमच्या घरातच गेस्ट हाऊसवर बसले असताना अरे म्हणजे डी.वाय. मी विसरतो बघ, माझे बंधू असं म्हणताय की त्यांची मुलगी तुला द्यायची, तू चांगलं जावं येस. तर डी.वाय. म्हणाले मला भानच राहिलं नाही आणि माझं सबकॉन्शियस संस्कार बाहेर आले. ते म्हणजे तुमचा आमचा पदर कसा लागला. आणि त्या दिवसापासून
ते शेरकांड सुरू झालं. तुम्ही बघा नंतर त्याला कुठेच काही नाही. मग शेवटी काहीच नाही. त्यांना वसंतदादांनी सांगितलं सर्व विद्वांचं शिक्षण संस्थांमध्ये पुनर्वसन करूया म्हणून खाजगी शिक्षण संस्था आहे. आणि बोलून सांगितलं वेगवेगळ्या लोकांना की तुम्ही आता राजकारण नका राहू, शिक्षण संस्थाच राहा. आता ते परत राजकारण द्यायला तो वेगळा. तर यशवंतरावांना हे माहित होतं की महाराष्ट्र बांधायचा असेल तर पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी निरुपयोगी आहेत. म्हणून रेहमतपूरला सातारामध्ये देशपांडे म्हणून होते आणि ते निवडून येण्याची शक्यता होती. कारण गांधीवाला हत्येनंतर जाटव झाली तर ते मध्ये पडले आणि त्यांचं इतकं वजन होतं की त्यांनी ब्राह्मणांची आरएसएसची गरज ती वाचवली हे समाजात. म्हणून खूपच त्यांच्याबद्दल चांगलं मत होतं. पण यशवंतराव ते माहीत होते. तर आता इलेक्शन म्हणजे इलेक्शन म्हणून ते एकदा तेवढंच म्हणाले कोण उभे हो? देशपांडे. जनसंघाचे का? म्हणजे ब्राह्मण हे जनसंघाचे असतात एवढं म्हणलं देशपांडे पडले. एवढं नाही करायचे. म्हणजे ते तो त्याचा भागच होता. आणि इतक्या ऑड कंडिशन मधून गेले. पण ही तात्याची गोष्ट सांगून आपण त्याकडे जाऊ. तात्या म्हणायचे की तू मामदार हो. हे बघ पाटील जोरदार, पण हाच पाटील काय सांगतो आज मामलेदार येणारे ब्रिटिशांच्या कायद्याच्या आठवणी. तर टांग्याच्या दोन्ही बाजूला 2 पाटलं मिळतील. एक फिरत त्याच्याबरोबर धावत येतात 4-5 किलोमीटर. म्हणून असं म्हणायचे मामलेदारचा टांगा 4 घोड्याचा असतो. 2 ते घोडे आणि 2 पाटील. आणि मग तो सकाळी दवडली द्यायचा. आज मामदार येणारे गुढ्या उभारा, रांगोळ्या करा, केळी फणी करा, आंघोळी पांघोळी करा. त्या मायाला आंघोळी करणार नाही असं पाटील म्हणायचं. आंघोळी करा समजेली. आणि अशा ऑर्डर असायची. आणि मग ते धावून आल्यानंतर असं मॅरेथॉन करून आलेला पाटील या 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 म्हणायचा आणि मग स्टेजवर बसायचा. तर ते तात्या म्हणायचे आम्हाला कोण विचारतो म्हणून तूच माझा लाडका. तर तू एक काम कर, तू मामदार झालं ना की देवराष्ट्राला भेट दे. आणि मी बाजूला बसलो असतो. पाटील तर मला काही स्टेजवर घेणारच नाही पण मी येणार नाही त्यांनी बोलतो. आणि मग तू तिथं असं म्हण आपल्या लाडक्या शिष्याला सांगताय ना हे बघ यशवंता तू असं म्हण तात्या तात्या. आवाज का तात्या कुठे तात्या कुठे म्हणून तू कोणते तात्या मग तू नाव सांग जरा वेळ लागू दे. सगळे माझ्याकडे बघतील. पाटील मग खाली आणि मग मी हळूच उठल लवकर नाही उठणार. कारण हा प्रसंग केव्हा तरी येणार तर मी तो असा जसा आंबा चोखत चोखत तो प्रसंग चोखणार म्हणून मी येणार. आणि हातामध्ये अगदी पाटलाच्या धडकीवर हातामध्ये पाटील चालायला लागले हातात अंतर काढतात आणि असे ढांगा मारत राहतात. मी पाहिलं असेल आणि पाटलांनी चालत तर मी तसा हळू हळू येणार. सगळे म्हणणार लवकर या तात्या लवकर या. पण सगळं जग दुनिया माझ्याकडे बघणार आणि तू मला मग शेजारी बसव. तर ते त्यांच्या लक्षात राहिलं. यशवंत बारीक गोष्टी असे लक्षात ठेवायचे. आणि ते सीएम झाल्यावर देवराष्ट्राला सत्कार होता. तिथं त्यांनी केलं तात्या तात्या. मग कोण तात्या हे तात्या. मग तात्या आले ढांगा मारत आले बसले शेजारी. म्हणजे आता पाटलाची कशी जळती वगैरे सगळं झालं. मग जेवताना हे मिस्किनपणे म्हणाले काय तात्या आता तर पिंडाला कावळा शेवणार ना. केलं का एक शब्द बोलू नकोस. एक सुद्धा कावळा माझ्या पिंडाला शिवाय येणार नाही असं तुझं आजचं वागणं आहे. तुम्ही हो काय झालं. अरे मी तुला सांगितलं मामलेदार हो आणि तू सीएम झाला. तर त्यांना एकूण आपल्या भोवती काय आहे हे माहित होतं. त्यांच्या गल्लीमध्ये कराडमध्ये जिथे राहायचे त्या गल्लीमध्ये मोठमोठ्या सभा व्हायच्या. केशवराव जे त्याला ब्राह्मण चळवळ फार जोरात होते. आणि त्यावेळी कारण कुठलाही नेता परिस्थितीचा अपत्य असतो. म्हणजे आज यशवंतराव आंबेडकर आज नाही म्हणा पण त्याचे अविनाशी गुण जे आहे ते पाहिजेच ना. असं काही नाही की सगळंच टेम्पररी असतं काहीतरी परमनंट असतं. तर ते त्यांना भाषण खूप आवडायचे. ते वय त्यांचं किशोर वय ते आवडतात. दणा दणा शिव्या दिल्या कोणाला खूप आवडतात. पण नंतर त्यांच्या असं लक्षात की केशवराव जिले किंवा हे सगळे ब्राह्मणेतर चळवळीचे लोक लोकमान्यांना का शिव्या देतात. आणि मग ते म्हणाले की बहुतेक हे ब्रिटिशांना मिळालेत का
स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधी का बोलता, हा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी मग उत्तर काढलं, स्वतः ठरवलं की मी राष्ट्रीय राजकारणाच्या व्यतिरिक्त कुठेही असणार. हा त्यांचा निर्णय झाला पक्का. आणि हळूहळू प्रत्येक सरकारने याच्यामध्ये याच्या जातीवादी अमुके द्वेष येते याच्यापासून बाजूला होते. तोडलं तर नाही, कारण मूळ पाहिजे, पण ते बाजूला होत गेले. आणि फक्त नेहरू गांधी काही काळ होते, पण नंतर नेहरू यांचाच निर्णय ऐकायचा असा त्यांनी पूर्ण निर्णय घेतला. मधल्या काळात ते लहान असताना पिंड बनायच्या काळामध्ये जेलमध्ये गेले एवढ्यात. तिथं त्यांच्यापेक्षा मोठी असते. यशवंतरावांचा जन्म 1913चा आणि एस एन जोशींचा 1904चा, 8-9 वर्षाचा फरक. तर त्यांचं एस एन जोशींची फार गट्टी जमली आणि ते त्यांना थोरला भाऊ मानायला लागले. आणि ते शेवटपर्यंत टिकलं आणि वाचलं वगैरे. आणि त्याच्यात ते समाजवादी झाले. आणि ज्यावेळेला 46 साली पहिल्यांदा काँग्रेस समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या पोटात तयार झाला. जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र, जुन्या लोकांना माहीत असेल किंवा याच्या राज्यशास्त्राचे पॉलिटिक्स असते त्यांना माहीत असेल. मी इतिहासाच्या प्राध्यापकांना म्हणत नाही, कारण इतिहासाचे प्राध्यापक काही पण सांगतात असं माझा परत इथे आपला कारण ते इतिहास नावाचं डिपार्टमेंट वापरत नाही डोक्यात. ते कल्पनाशक्तीचं डिपार्टमेंट वापरत. वास्तविक त्याला परवानगी नाही, त्यांनी इतिहासाच्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. तर याच्यामध्ये ज्या वेळेला यांच्या असं लक्षात आलं की बाबा हा समाजवाद मला बरं वाटतं. एक तर असं बरं का, मला लोक असे बरेच म्हणतात ही समाजवादी विचारवंत आहे. तर माझ्या मनात असा गमतीशीर प्रश्न येतो, समाजवादी विचारवंत असं का म्हणावं? याला काही विचारवंताची आवश्यकता आहे का? साधा प्रश्न आहे. सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषध, मुलांचं शिक्षण आणि म्हातारपणची सोय कोणाला नको असं एक तरी माणूस आहे का? मग समाजवाद म्हणतो लेट अस हॅव ए गुड मॅनेजमेंट ऑफ एव्हरीबडीज नीड्स. त्याला विचारवंत कशाला पाहिजे? इतका साधा विचार आहे हा. पण समाजात असे काही लोक आहेत त्याला नको मिळाला, मला मिळाला पाहिजे. तिथे ती गडबड होते आणि तिथे तो संघर्ष निर्माण होतो. तर मग यांचा समाजवादी पण पिंड होता, सगळ्यांना मिळावा. पण पुढे त्यांनी दिलं, यशवंतरावांनी दिलं. पुढे माझ्या असं लक्षात आलं की फार प्रामाणिक माणसं आहे, पण यांना खेड्याचं काही माहित नाही. आणि देशाचं परिवर्तन व्हायचं असेल, भारत राष्ट्र म्हणून बांधायचं असेल तर ते ग्रामीण भागातूनच बांधावं लागेल. आता हे लक्षात येण्याच्या पूर्वी इथे एक समाजवादी होते कराडला आणि त्यांचे हे शिष्य. तर ते म्हणाले की 46ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही सगळी तरुण मुलं होती, जयप्रकाश नारायण लोहे यांना दिला हाकलून. त्यामुळे पक्षाच्या पोटात पक्ष नाही काढायचा, आमच्या पॉप्युलेटेड भाषण करता आणि आम्हाला शिव्या देतात, चला बाहेर येऊन करून दाखवा सगळ्या. म्हणून समाजवादी पक्षाला बाहेर काढ. माचितराव पटोले, लोहिया वगैरे सगळे बाहेर गेले. त्याच्यानंतर पहिलं अधिवेशन कराडला झालं समाजवादी पक्षाचं, त्या नव्या समाजवादी पक्षाचं. आणि त्याच्यामध्ये स्वागताध्यक्ष त्यांचे गुरु होते आणि ते स्वतः भयंकर राबले. म्हणजे समाजवादाचं जे काय आणायचं ठाणं ते कराडमध्ये यशवंतरावांनी आणलेले स्वतः. आता ते झाल्यावर त्याला पुढे असं झालं की आता ग्रामीण भागातलं काही कळत नाही, कोणी माणसं वाईट नाही म्हणून त्यांच्यापासून अलग झाले. आणि तोपर्यंत त्यांचा निर्णय होत आला की आपण राष्ट्रीय चालायचं. आणि मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, गोविंदराव तळवकर यांच्यामध्ये व्हाईस झाले. पण व्हाईस म्हणजे संघटना वगैरे असं काही नव्हतं, विचारांना व्हाईस. त्यांचा एक मानवतावाद नावाची थिअरी होती व्हाईसची आणि ते रशियन क्रांतीत सहभागी झालेले, चीनच्या क्रांतीत राहिलेले, मेक्सिकन क्रांतीत मोठा माणूस होता. तर हे महाराष्ट्राचे दाभोळ कर्णिक वगैरे थोडे लोक महाराष्ट्रांचे झाले. तो व्हाईस भाग त्याच्यात होता आणि हे सगळे मित्र होते. तर आमची युक्रेनची चळवळ सुरू झाली तर आम्हाला महाराष्ट्राचे मोठमोठे हेडलाईन द्यायचा. तर मी गेलो गोविंदरावांच्याकडे. गोविंदराव म्हणलं एरवी कोणी देत नाही आणि त्यावेळेला असे जिल्हावर नव्हतं, तिथं आलं की सगळं महाराष्ट्रात जायचं. तर तुम्ही एवढं आम्हाला कसं करतात? आम्ही विद्यापीठाचं कुलगुरू हटवा आंदोलन केलं की 5 कॉल ते कळत नाही. मग त्यांनी मला समजूच नाही. अरे यशवंतराव महाराष्ट्रांची पॉलिसी ठरवतात. तर ते म्हणाले मी जरी सहकार्याचं करून दिलं असलं तरी याच्यामध्ये शुद्धीकरण राहायला पाहिजे. या भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. तर ही युक्राची मुलं चांगलं बोलत आहेत, भ्रष्टाचार ती टिकली पाहिजेत.
आणि म्हणून त्यांनी गोविंदराव तळवलकरांना सांगितलं की युक्रांना तुम्ही जास्त प्रसिद्धी दिली पाहिजे. आम्हाला वाटायचं की बाकीची देत नाही, हेच कुठे जात, तो त्याचा राईस करा. आता हे यशवंतराव चव्हाण आणि जे असं म्हणाले की मी मराठा माणसाचं राज्य आणणार नाही, मराठी राज्य आणणार, त्यांना पत्रकारांनी विचारलं. तुम्ही असं म्हणाला, तुमच्याबद्दल आमचं काही नाही, तुमचं वाढणे जातीवादी, तथापि मंत्रिमंडळात 14 पाटील आडनावाचे लोक आहेत. हे कसे? तर ते एकदम हसे. त्यांना वाटलं, लोकांना वाटलं काय. आता त्यांना प्रश्न ते त्यात काय विशेष आहे म्हणे. अरे 14 पाटील आहे पण 28 ब्राह्मण आहे. ते म्हणजे कुठे 28 म्हणे, तो सर्वोपरी नाही का अर्थमंत्री घेतलेला. तो म्हणला आमच्या लोकांच्या डबल सगळ्याचा मिळून त्यापेक्षा तो भारी ना. असं आता हे पत्रकार त्यांनी टाळलं, म्हणजे उत्तर द्यायचं टाळलं असं म्हणून दिलं असेल, पण त्यांच्या मनात जातीवाद नव्हता. हे लक्षात घ्या. म्हणजे जातीवादाचे टेस्ट खूप आहेत, पण त्या काळात हीच मर्यादित टेस्ट. ज्या वेळेला एखादा नेता आपला वारस त्याच्या जातीबाहेरचा नेमतो, त्याला गुरुम करतो, तो तेव्हा तो सच्चा जातीमुक्त असलेला नेता असतो. तसं झालेलं नाही, तसं मर्यादित हरकत नाही. पण माझा संबंध कसा आला, म्हणजे मी एवढ्या हक्काने का बोलतो आणि येतो म्हणलं इथं मला बोलायचं आहे. तर 68 साली एस एन जोशी 67 साली निवडून आले लोकसभेला पुण्यामध्ये. आणि त्यावेळेला एकूणच देशामध्ये 26 सरकार झाली होती, विरोधी पक्ष आले होते. त्यामुळं लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा जोर होता. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला दिल्लीत काम करायचंय महाराष्ट्रात, तर दिल्ली समजल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण करू नये, कळणारच नाही तुम्हाला. दिल्लीतूनच राजकारण निर्माण होतं, तुम्ही त्याच्या पंक्ती वाढता, पण राजकारणाचं मूळ आणणं दिल्लीत तयार होतं. म्हणून तू दिल्लीत ये आणि माझ्याकडे राहा, माझा पत्रव्यवहार इथे दिल्लीवर. आपण दोघी जातो लोकसभेत, आम्ही दोघं गाडीत जायचो, ती लोकसभेची गाडी यायची, ती खाली जायची, मी वर गॅलरीत जायचो. तिथे मग आमची ओळख झाली. आणि एक लक्षात घ्या, कराडमध्ये आले तरी साहेब बिझी असायचे, पुण्यात असले तरी बिझी असायचे, पण दिल्लीमध्ये फारसे बिझी नसायचे. आणि दिल्लीमध्ये कुठे कुठेही फारसे बिझी नसतात. आता तुम्हाला बाबाला भेटणं मुंबईत अवघड आहे, पण दिल्लीमध्ये सोपं होतं. ती दिल्लीची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये उगाच लोक जाऊन घेत नाही, सगळं अपॉइंटमेंट वगैरे आदल्या दिवशी उद्याच्या करतात वगैरे. तर तिथे मी त्यांना पार्लमेंट विचारायचो की साहेब तुम्ही आता हे असं म्हणलंय, मला कळलं नाही, मला समजून सांगते. म्हणजे ये ना घरी. मी राहू तुम्ही आता संरक्षण मध्ये, आम्ही कसं घरी यावं वगैरे. नाही, तू अण्णांकडे राहतोस ना, अण्णा माझे भाऊच आहे, अण्णाने पसंत केलं मुलगा मला पसंत. आणि म्हणून ते याच्यात मला सारखं विचारायचं, आढळतो एकदा तरी तू काय वाचलंस, तुला त्याच्यातलं काय समज. आणि मी उद्धटपणाचा आव न आणता विचारतो साहेब तुम्ही काय वाचले आणि तुम्ही मला काय समजून सांगणार, तुम्ही मला काहीतरी द्यायला पाहिजे. तर अशी आमची दोस्ती होती. आणि त्यात मी त्यांना एकदा सांगितलं की स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला, याचा मी गैरवापर करणार नाही, तर तुम्ही माझ्याशी बिनधास्त बोलत जा. झालं. मग आम्ही खूप गोष्टीचं बोलायचो, देशाच्या वगैरे. आणि आपलं पोरांना कोण सांगणार, घरी वडिलांशी बोलणं शक्य नाही. वडिलांशी आपल्या देशामध्ये कुटुंबामध्ये संवादच नाही. 6 वर्षाचा पोरगा बापाला काय विचारलं नाही, तो काय कळतंय का हा पोरांचा विषय का, तर काय आम्ही आता मोठी मोठी माणसं बोलतोय. त्याला कळतं की यांचं सगळं आम्हाला कळलंय, हे सुद्धा याला अजून कळलं नाही. आणि तुझ्या सांगतात की आम्हाला आपलं 6-6 वर्षात 7 वर्ष होतो पूर्ण, पण लोक बोलून देत नाही. आपल्या घरामध्ये लोकशाही नसते, काय असते व्हिडिओक्रेसी. मुलगा शाळेत कॉलेजमध्ये शिकतो, तो घरी जातो. मला वाटतं बहिणीचं लग्न, चिंगीचं लग्न 12 वर्षाला करतात, ही चूक आहे. बालविवाह करता कामा नये. तो वडील बघ तू शिकलेला आहे म्हणून ज्या सुरुवात करू नको. आता तात्यात ना आपले जीव जितेत ना अजून, ते म्हणले चिंगीचं लगीन करायचं, विषय संपला. विषय संपला, चर्चाच होत नाही. पण आपल्याकडे व्हिडिओक्रेसी आणि ती आहे, तोपर्यंत बाहेर त्याचे रिफ्लेक्शन येणार. म्हणून अण्णा हजारे काय म्हणले, मी म्हणतो ना संसदेने आज ठराव पास करा, आधी चर्चा काय असते, आपण आज पास करा, विषय संपला. आणि लोक मानायला लागले त्यांना. त्याचं कारण असं आहे, आपल्या घरातच डेमोक्रेसी नाही. आणि त्या काळात नसताना यशवंतराव माझ्यासारख्या
फक्त एसएमची पुणे मागे हा वास्तव बोलतो. मग किती गोष्टी बोलायचे. पुढे मी एकदा त्यांना नंतरच्या काळातले आणीबाणीमध्ये मला म्हटलं तुम्हाला सांगायचं तर सांगू नका, पण हे असं ब्लाइंड स्पॉट नाही. बाईने तुम्हाला बोलवलं, बाई म्हणाली मी लावते आणीबाणी. म्हणलं मी भाषा सांगतो तेच तुम्हाला जमलं. मी लावते आणीबाणी होते कायमची राणी या देशात मी एकटीच राणी. तर हे तुम्ही लोकशाही मानत असो हे कसं मान्य केलं? तर तुमची मनस्थिती काय होती नेहमी, आणि काय तुम्ही गरीबोळा सांगावा असा विषय नाही. मग त्यांनी मला सांगितलं अरे मला JP जयप्रकाशबद्दल खूप प्रेम, सगळ्या तुमच्या समाजाच्या बद्दल प्रेम, पण 5 लाखाची सभा झाली ती होणार होती आणि यांनी घोषणा दिली की सिंहासन छोडो त्या JPच्या सभेमध्ये. आणि आम्हाला कळत होतं, बाईने आमच्याशी डायलॉगच सोडला होता की आज साध्या देशातले लष्कर तिथे जाणार आहे, ते गडबड करणार, नंतर ते बाजूला येणार आणि शिस्तबद्ध पद्धतीने माणसं मारून टाकणार की लष्करी बंड केलं किंवा काहीतरी यांनी व्हायलन्स केला असं दाखवणार. म्हणून आम्ही 25 जूनला असे घाबरलो होतो की मिटिंग झाल्यावर आता केव्हाही बातमी येईल की 25-30 लोक मेले आणि दिल्लीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. आणि अशा याच्यामध्ये रात्री झोपलो नाही. बाई आम्हाला काही सांगत नाही. मी बाबूजीला फोन करतोय, तुम्हाला काही कळलं का? बाबूजी मला फोन करताय. त्यावेळेला बाबूजीने ते दोघं शेअर केले आणि ते असं म्हणायचे हिला इलेक्शनच्या रिंगणात आणा मग आपण बघू. म्हणून सारखं सांगायचं. आणि आपलं ते चातुर्मासात नसतं का की याला बेलाची पानं आवडतात महादेवाला ती व्हायची, कृष्णाला तुळस आवडते, तर 4 महिने ते व्रत. तर आपण व्रतच रोज जायचं. बाई तुमच्याशिवाय कुणीच नाही, तुम्ही निवडून द्या. एकदा त्या आणीबाणीवर शिक्कामोर्तब करून द्या, भानगडच नको ना. मग हे आता काय होतं, आपण 5 वर्षाकरता निवडून आलोय आणि आपण ठरावाने म्हणलो नाही आम्हाला वाटतंय 7 वर्ष राहू. इथे अनेक लोकांना माहित नसेल आणीबाणीत असा व्हायला केला. आम्हाला वाटतंय म्हणजे मुळात पॉवर दिली 5 वर्षाची आणि ते म्हणले नाही मला वाटतं की आम्ही 7 वर्ष झालं. बहुमतात बहुमत कसं व्हायचं, जो विरुद्ध बोलले तो जेलमध्ये. आम्ही सगळे 19 महिने जेलमध्ये होतो. तर ते यांना पसंत नव्हतं, कारण हे तसे सच्चे लोकशाहीवादी होते आणि म्हणून यांचा संवादावर भर होता. तर त्यांचं म्हणणं असं होतं की चंद्रशेखरजीशी बोला, आपल्याच पक्षात होता, JPशी बोला. तर बाई बोला त्यानंतर उलट यांच्यावर संशय घेतला होता की हे मिळालेत का काय. आणि पहाटे रॅक्स म्हणजे पंतप्रधान उचलला की मंत्र्याकडे जातो असा एक फोन असतो. त्या रॅक्सवर सांगितलं की आता कॅबिनेटची बैठक आहे पहाटे 5 वाजता. आम्ही गेलो की आता काय बाई सांगणार 25,000 मिळेल का 50,000 मिळेल वगैरे आणि काय जस्टिफिकेशन करणार आणि एवढी हुकुमशाही असेल तर आपण गप्पच बसणार. आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आणीबाणी जाहीर केलेली आहे. आधीच मी फखरुद्दीन अलींचा शिक्कामोर्तब केले, फक्त आता म्हणजे कॅबिनेटनी आधी निर्णय घ्यायला पाहिजे कायद्यानं घटनेप्रमाणे. तर इथं कसं झालं, बाळ आणीबाणीचं आधी जन्माला आलं रात्रीच आणि सकाळी बाळांत झाली मागवून. तर ह्याच्यात आलं तर म्हणजे तुम्हाला असं वाटलं ना की बाई हे तुम्ही कॅबिनेट शिवाय कसा निर्णय घेतला असं. अरे खरं सांगतो मी अतिशय घाबरलेलो होतो, रक्तपात होईल वगैरे असं. आणि आम्ही एकच प्रश्न विचारला JP कसे आहे. ते सुखरूप आहे, अमुक अमुक जेलमध्ये फतेहा जेलमध्ये सुखरूप आहे, मधुदंडमध्ये सुखरूप आहे. हे म्हणल्या बरोबर आम्हाला इतका वेळा तो आणीबाणी लावा नाही तर काही पण लाव चल दिसेल अशी आमची मनोवृत्ती झाली. आणि आम्हाला माहित होतं की यांना इलेक्शन मध्ये आणून मग आपण गारद करू शकतो आणि ते त्यांच्या प्लॅन प्रमाणे झालं. पण इंदिरा गांधींचा एक तरी विश्वास नव्हता यांच्यावर, कारण त्याला अनेक कारण आहे. खरं असं त्याचं मूळ की लाल बहादूर शास्त्रीच्या वेळेला संरक्षण मंत्री होते. यांना संरक्षण मंत्री म्हणून कर्तृत्व दाखवायला म्हणजे आपल्या लोकांच्या दृष्टीनं मराठी म्हणून सह्याद्री धावून गेला. आता बघा कसा हिमालय चीनी पळून जातो, चीनी आजपर्यंत पळून नाही गेला. पण चीननी यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी युद्ध थांबवलं एक. त्यामुळे पराक्रमाला वावच नाही मिळाला. मग त्यांनी फक्त काय काय कमतरता होत्या याचे रिपोर्ट देऊन त्याचं चांगलं डिफेन्स मिनिस्ट्रीचं काम केलं. हे 62 साल 13 नोव्हेंबर 62ला ते झाले. आणि महाराष्ट्राचा कॉन्शियसच आहे की आपण दुसरीकडे जाऊन तलवार गाजवतो, दुसरा तो पहिला बाजीराव वगैरे असं आपले नागपूरकर बसले, ओरिसा बंगाल तिकडे जायचे.
तर आपल्याला दुसऱ्यावर स्वाऱ्या करायला भयंकर आवडतं. इतर कुठल्याही भाषेकडे आवडत नाही. कुठल्याही भाषा आपल्यावर शक, खून, पोर्तुगीज, इंग्रज आले, फ्रेंच आले, पण एक भाषिक गट कधी दुसऱ्या आक्रमण नाही केलं, फक्त मराठी माणूस आहे. आणि ते माणसावाले सांगतात मराठी माणसाचं ते बेहार पडतात. अरे तुम्ही एकट्यानेच गुजरातमध्ये जाऊन राज्य केलं, देवासला राज्य केलं, सिंध्यानी ग्वाल्हेरला केलं, झाशीला केलं, कुठे केलं नाही, तंजावरला केलं. एकच भाषेकडे हिंदुस्थान, जो दुसरा लोक आक्रमण करतो. तर हे सह्याद्री चालला म्हणतो काय त्यांचं स्वार्थ, म्हणजे लोक भाडून गेले. आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये खूप आंदोलनं वगैरे झालेली. त्यामुळे लोकही आता भले मंगल केलेस त्यांनी आणू का समितीने आणू, पण आता आमचा महाराष्ट्राचा सीएम अशी तुम्ही आत्रे डांगे यांची भाषण बघा, सगळी प्रो यशवंतराव होते, सगळ्यांना त्यांनी जिंकलं होतं. म्हणजे तुम्ही कसं काय मंगल केले सांगा, आम्ही समितीने आंदोलन केलं, आमचे 105 मोर्चे पडले हे म्हणले तरी ह्या मुद्द्यांवरनं त्यांना नेहरूंनी बोलवलं. दुसरं मला त्यांच्या एक विशेष वाटतं, नेहरूंना त्यांनी सांगितलं, नेहरू म्हणले तुम्ही कोणालाही बोलायचं नाही, मी तुम्हाला ऑफर केली. ते म्हणले एक व्यक्तीचं मला अपवाद करावं. ते म्हणले कोणाचा? ते म्हणले वेणूताईचा, मला माझ्या पत्नीशी बोलावं लागेल. तर नेहरू म्हणले ठीक आहे, पण ही कोणाला बोलू नका तुम्ही आता. तर ह्या माणसांनी वेणूताईने याच्यातलं काय कळतं असं कधीही मानलं नाही. नाहीतर मी माझ्या मराठा कार्यकर्त्यांपासून सगळ्यांचं बघतो, असले आईच्या पदरात लागतात ना. ती म्हणाली बाबा मला करिअर करायचंय, आणि सासूबाई म्हटलं अगं भांडी कोण घासणार, मोडकरी ठेवू म्हटलं, ठेवत नाही. तर या नवऱ्याला सांगितलं काय म्हणतो तुम्ही आणि आई बघून घे, पदरात लपणारी पोर आहे ही सगळी. तर हे वेणूताईंना इतकं बरोबरचं कसं वाटतं, हा मोठा आदर आहे. आणि शिवाय मूल नसताना हे साधी गोष्ट नाही, याला मनाची एक उच्चतम अवस्था, सुसंस्कृतता आणि सभ्यताच हवी असते, ती त्याच्याकडे होती. आणि मग ते गेले तिथं नेहमी त्याच्यात, ते थांबलं युद्ध, त्यांनी तयारी केली म्हणून 65चं युद्ध सहजरित्या जिंकला. आणि तो बोलणी करायला ताशकंदला लाल बहादूर शास्त्री गेले, नेहरू गेलेच होते. आणि याच्यामध्ये सगळ्यांना असं वाटलं, नेहरू 64 गेले की आता पंतप्रधानचा कॅन्डिडेट नेहरू नंतर कोण होईल आफ्टर नेहरू, तर ते यशवंतराव चव्हाण. इतकं सगळं होतं. हे चंद्रशेखर वगैरे आता तुम्ही तिथं पाहाल ते प्रजास त्यांच्या स्मृती लावायची देश चंद्रशेखरची त्यांनी, चंद्रशेखर माझ्या अगदी जवळचे होते. तर ते सांगायचे आम्हाला वाटायचं की यशवंतराव आहेत, कारण बाईचं फारच वैयक्तिक आत्मकेंद्रितपणा आहे वगैरे. मीटिंग होती, काय म्हणा ते कोणाला माहिती सैफीच्या, मला संपवायचा तर डाव नाही ना असं बोलले. त्यामुळे सगळे म्हणाले नाही नाही साहेब, किंवा तो आशीर्वाद देते, ते आशीर्वाद द्यायचे द्यायचे. तर कोयनेच्या वेळेला आशीर्वाद येते. तर असं एक पिंड असतो, इमोशनल त्यांचा पिंड होता. तर सगळ्यांनी त्यांना सांगितलं साहेब आम्ही तुमच्या नावानं सांभाळू, असं तुम्हाला काही संपवत वगैरे. पण तसं काही नव्हतं. ते तिथे गेले आणि त्याचाच भाग म्हणून पुढची गणित थोडीफार चुकली. ज्या वेळेला इंदिरा गांधीला पाठिंबा द्यायला नको होता तेव्हा दिला, आणि जेव्हा द्यायला पाहिजे होता तेव्हा दिला नाही, त्यामध्ये बाजूला पडला. आता बाजूला पडल्यानंतर तसे माझ्याकडे खूप किस्से, पण मी सगळे सांगत नाही. पुढचं लोक आहे 80 नंतर, तोही माझं त्यांचं चांगलं, कारण नगरला आले मी दिवसभर कोणी काँग्रेसवाला नव्हता, मी बरोबर होतो. आणि हे मी काँग्रेसवाला सांगेन नगरच्या आमच्या की तुम्ही सांगा यशवंतराव गडायकाच्या पुस्तकाचं प्रकाश. ते आम्हाला माहिती की ते काँग्रेसवाले लिहून घेतात दुसऱ्याकडे. मास्तर कशाला असतात म्हणत, मराठी प्राध्यापक ह्याला काम नसतं, नुसतं 6वा वेतनार हे माझं चरित्र थोडे गांधींनी वाच त्याच्यात त्याच्यात टाक नसतात. ते गांधीच्या जीवनात हे दिसते, ते यांच्या जीवनात दिसतात. असं करणं पुढे पाहत तसं त्यांनी लिहून घेतलं पुस्तक. साहेबांनी तिथे यावं तेच मला कसं तरी वाटतं, पण ते नंतर लक्षच देत नव्हते. मी त्यांच्याबरोबर त्याला श्वास लागायचा. आणि नंतर यशवंत गडायकला मी जरा शिवाय घातला, म्हणजे काय नारळ पोरे तो तेवढा मोठा माणूस आहे आणि तुमचं लक्ष नाही. त्याला घेऊन मी एका कोपऱ्यात बसलो होतो आणि काही पाहिजे का साहेब, अमुका तमुका थंड गाय. त्याचं उत्तर काय, आम्हाला कळलं की तुम्ही त्यांच्या जवळ. म्हणलं मग आपण कशाला मध्ये या, तुमचं चाललंय. हे झालं ना पुढे. पण नंतर काँग्रेसवाले, कारण काँग्रेसवाल्यांमध्ये एक आहे, हेही मी त्यांना विचारलं. ते म्हणजे पॉवर आणि पॉवर
याच्या पलीकडे आमचा कार्यकर्ता जात नाही. आणि तू वावरत काय सध्या पॉवर मध्ये नाहीये, जरा वावर बघतो आणि वाट बघतो की कधी याच्यात जाणार कुठलं तरी पद पाहिजे. म्हणजे जसं काही जगामध्ये दुसरं काहीच नाहीये. आता मी किती माझ्याकडे कार्यक्रम तयार करतो आम्ही उपरांचे, प्रत्येकाला टीका असतो. मराठा मुलं असले तर काही बोलायला लागलं ताती वगैरे असं ब्लूट आणि मग मी काय करतो उपाय, आणि माझे काही तंबाखू तर खाणार नाही. मग मी म्हणतो अरे ते आपल्या गावच्या खमीस मध्ये परवा निवडणूक झाली, काय काय झालं, त्याला डबल ऑक्सिजन सिलेंडर लागल्यासारखं तुझा कशी पळवले कसं ते लोक आले ते सांगा. पॉवर आणि वावर या दोनच गोष्टी त्याला एनर्जी देऊ शकतात. आणि हे यशवंतरावांनी ओळखलं होतं. याचा पुरावा तुम्हाला सांगतो. एस जोशी त्यांचे थोरले बदलू, त्यांना बोल कॅन्सर झाला. साहेबांचे शेवटचे दिवस ते लोक भेटीला बघण्यासारखं होतं. ते यांना श्वास लागलेला, त्यांना बोल कॅन्सर झाला. पण ते होते कोकणी मागाय कोण एस आणि मधूच काहीतरी गमतीशीर बोलायचे. तर ते म्हणजे एक विचारू का, त्यामुळे अण्णा तुम्हाला कोण म्हणणार नाही विचारा, तुम्हाला काय जोर पडली होती परत काँग्रेसमध्ये जायचे. मग ते अपमान करतात. मग पोरांवर लाचारीचा संस्कार होतो. तो ते इतकेची इतका श्वास लागला. आणि मग अण्णांची त्यांनी खूप राग आल्यामुळे जात काढली. अण्णा तुम्हाला नाही कळायचे, त्याचा इनडायरेक्टली अर्थ होता, का कळायचं नाही ते जात नाही काढली. त्यामुळे ते मलाच करणार. हा अजगर आहे आमचा बहुजन समाज, हा अजगर आहे, हालतच नाही. याला जर सांगितलं की तुझ्या मुलीला मेडिकलची ऍडमिशन देताय साहेब, असं काहीतरी बोलणं चाललं होतं पुण्याच्या सर्किट हाऊसवर, तर चल 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 लगेच जाऊ आपण साहेबांना म्हणून. आता म्हणजे काय करायचे, आणि मुलगी डॉक्टर करायची, जावे कुठला बघायचं, लई त्रास. पण त्याच्या वगैरे त्या क्षणी सांगितलं, आणि साहेब असं म्हणत होते तुला खवीसचा व्हाईस चेअरमन करणार. खवीस म्हणजे काय, खरेदी विक्री सरकाराचा बेस खवीस. असं गाव नाही की तिथे खवीस नाही. कोणी म्हणायचे मारुतीने असं गाव नाही, आता खवीस नाही असं नाही. तर खवीच तुला व्हाईस चेअरमन करणारे साहेब काहीतरी कोणातरी जवळ असं बोलत गेली. लगेच मग चला तुम्हाला यावं लागेल, तुम्ही घरी नाही जायचं, मारवाड्याकडे जाणार, 10,000 रुपये रोग घेणार. 10,000 रुपये कशाला, पुण्यात जायचं. हो साहेब दिलेली जाती, विमानाचं मला काय माहित नाही, तुम्ही मला विमानातून घेऊन जायचं. ते आपल्याला सोडायचं नाही खरीचं व्हायचं. मुलीची मेडिकल ऍडमिशन सोडायचं काय, पण पद सोडायचं आहे. म्हणून त्यांना माहिती होतं पॉवर आणि पॉवर ह्या दोन डायमेन्शन मध्ये अडकलेला हा मानव समूह आहे. याला जातीवाद वगैरे मी म्हणत नाही. तसा तो फार सजीवात राहतो. बकऱ्या, कोंबड्या, गहू, ज्वारी, ऊस याच्यामध्ये राहतो म्हणून तो सजीव मन आहे. त्याचं सेंद्रिय मन आहे मराठाचं, फार चांगले. म्हणजे मला 2 वेळा अनुभव येत असते. रात्री 11 वाजता धाबे बंद झाले तर जवळच एक मराठा कार्यकर्ता आमचं युक्रांचं त्याकडे गेला अचानक, आणि त्याला म्हटलं बघ आता ते सगळे धाबे बंद झाले, माझ्याबरोबर या मध्ये 4-5 लोक, आपण शेंगदाणे गोड खाऊ. तो म्हणतो नाही आत्ता करेल ना, माझी बायको आता स्वयंपाक केली. म्हणजे नको वैद्यला कशाला आपले शेंगदाणे बोलतो नाही, त्या आम्ही कधीच सरळ केलेलं नाही. बायको असं करायला तुला ऐकत नाही म्हणून चिडलं माझ्या. तुम्ही काय मगापासून चालू आहे, आमचे नेते असलं म्हणून काय झालं, आमची बायको भाकर तुकडा करणार की नाही. आमच्या बायका बामणाच्या बाया नाही, त्यांना विचारू नये आणि संसार कर म्हटलं की करतात. तेव्हाच फुकून सरळ केलं. आता याला गोडपणा आहे, पण बायकोवरचा दबावही आहे. हे 2 गोष्टी आहेत. पण तसा तो गोड समाज आहे. फक्त त्याची खोड काय, त्याला वेळ बनवता येते इलेक्शनच्या वेळेला. आमचा मित्र शरद पवार माझा अगदी सन्माननीय मित्र आहे. तो मराठा मित्र करतच नाही, एकही मराठा मित्र नाही त्या, इन्क्लुडिंग श्रीनिवास पाटील. त्याला आता तिकीट कापलं आणि उदयनराजे दिलं तर त्याला आधीच सांगितलं सुद्धा आहे, रडत बसला. मी आता काय उदयनराजेची डफी वाजवतो, आधी सांगितलं त्याच्या विरुद्ध बोला. आणि मित्र आहेत आमच्या एकमेकांचं काय चाललंय आपल्या मित्राचं, म्हणजे तुमचे भाऊ आहेत आधीचे, आम्ही माझ्याशी नाही बघत तसं म्हणतो. तर ह्या सगळ्याच्यामध्ये शरद पवार म्हणतो कशाला मराठ्यांचं प्रबोधन करायचं, ते लोकशाही अशी असते, ते अमुक असते, घरात लोकशाही. तुम्ही सोप्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतात. तुम्हाला सध्याची तुला सवय पहिल्यावर किचकट करायचं सोपी गोष्ट,
आणि मग ती आपण सोडतो असं दाखवायचं. अरे साधी गोष्ट आहे, भुईमुग खाली येतो का वर येतो हे ज्यांना माहित नाही त्यांच्या हातात द्यायचं का कंसात बांधायचं, त्यांच्या हातात द्यायचं का राहायचं. 24 तास त्याचा वेळ लागतो. पण त्याच्या बोलतो एकही मला नाही करत. ते यशवंतराव हे करत, यशवंतराव समजून सांगायचे. कोणी आलं तर इतक्या बारकाईने त्याच्या जिल्ह्यात काय आहे ते बघायचे. कधी कधी मी त्याला एकदा विचारलं अजून कसं काय, अजून कसं काय, असं का विचारतो तुम्ही? म्हणजे तुम्ही दुसरा कोण विरोधी आहे त्याची माहिती विचारता का? कारण एक ग्रुप काय झालं माझ्या समोर बसलं असतं, त्याला साहेबांची सवय माहिती काय, मला काही काँग्रेसचा एवढा अभ्यास नाही. ते काय म्हणायचे, साहेब म्हणायचे अजून काय कसं एकदम बेस्ट, बाकी काय आणखी चांगलं. चांगलं म्हणलं की अस्वस्थ व्हायला लागेल. तर म्हणजे तुम्हाला दर ठिकाणी 2 लोक असतात का, मी विचारला. तर ते मला खूप समजून सांगायचे. आणि त्यांचा एक वर्ल्ड व्ह्यू होता. आता मला पुढाऱ्यांच्या मध्ये वर्ल्ड व्ह्यूज दिसत नाही. असे पुढारी दिसतात की त्यांचं शेवटचं मोक्षाचं स्थान म्हणजे तिथे गेले की चावला शिवायला मोकळे, असं स्थान कोणतं आहे. म्हणजे आता खूप लागली घाई ना, आणि टॉयलेट हे शेवटचं स्थान होतं ना प्रासंगिक, तसं मुख्यमंत्री व्हायचं. अरे का व्हायचं, मुख्यमंत्री झाला तुला काय करायचं? काही नाही, मला व्हायचं असं काय. आणि असं प्रत्येकाशी बोलण्याची एक थीर झाली. महाराष्ट्रात मोर हुशार आहेत, मोर म्हणायला लागले की प्रत्येकाचं चॉकलेट आम्ही ओळखले. अण्णा आधारकडे गेल्यावर असं म्हणलं, अण्णा मी अमुक अमुक कराड झाला, हा म्हणजे 12 कडे, हा हो. परत परत विचारलं तर 12 कडे संपेपर्यंत हा हो झाला. मग तुम्ही काय करणार, आज काय अण्णा मूड मध्ये नाही, बोलणार नाही. म्हणलं अण्णा ये तुम्ही जरा पाय इकडे करा, दर्शन द्यायचं होतं. असं म्हणले की अण्णा चॉकलेट खाल्लेल्या मुलासारखं इतकं खुश होतो. अरे बसा बसा हो पाटील साहेब, बसो, काय गडबड आहे एवढी, पाया पडत. आणि माझ्या वाटत मी पाया पडत नाही, तर मी काय त्याला चॉकलेट देत नाही, ते काय माझ्याशी मोकळं बोलत नाही. तर हे सगळे आम्ही महाराष्ट्राचे कारभारी आहोत, आमच्याच वयाची पिढी कारभारी, कारण फार चांगले लोक आहोत आणि आम्ही फार यशस्वी लोक आहोत असं म्हणणार नाही. यशवंतराव हे कसे तर बघा, भरती आलेल्या लोकांना फार, कारण काही लोक मला माहिती आहे साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते म्हणायचे साहेब आता वृद्ध झाले, त्यांच्याकडे आपण मार्गदर्शन घेत नाही, त्यांचा आपल्याला काही निर्णय पसंत पडत नाही. म्हणजे काय लाज लज्जा वाटते का तुला, तर असं चालायचं. पण हे काय, एक असं आहे, समुद्राच्या काठी खडक असतो, समुद्राला भरती ओढली असते, आणि त्यावेळेला ज्या वेळेला समुद्राला भरती असते तो खडकाची चेष्टा करतो, येडे रे येडे बसून राहिले, मी बघा त्याच्या डोक्यातून गेलो. तेव्हा खडक मनात म्हणत असतो वेडा आहे, याला अजून माहित नाही की याला ओहोटी आहे. जी ओहोटी लागेल ती माझ्यापासून मोजली जाईल किती आत गेला. आता जर महाराष्ट्रातली गेली बोलायची असेल तर यशवंतराव चव्हाण नावाच्या खडकापासूनच मोजायला लागते. बेंचमार्क पुढारी आहे. हे खडक येते, रोज भरती आली, ओढली आली. आज मी त्या कॉर्पोरेशनला दिसलो, मग हे काय झालं, गुंडाला दिलं तिकीट म्हणून. त्या गुंडावरती आता कुठलाही सजा नाहीये, फक्त गुन्हे आहेत. नाहीतर मग मी त्याच्या बायकोला दिलं, बायकोला एक पण गुन्हा नाही, काही समजलं आपल्याला. म्हणजे आपली पोरं बाळ यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे का असं. आणि यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाच्यापासून सर्वांना वाटायचं यशवंतरावांच्या हातात आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित आहेत, ते वाईट करणार नाहीत. आणि वाईट नाही करणार याचं असतं अपरिग्रह नावाची शुद्ध बुद्धी आहे. हे गांधींनी सांगून ठेवले आपल्या वडिलांनी, तुमच्या माझ्या सर्वांच्या वडिलांनी, राष्ट्रपती. अपरिग्रहाची बुद्धी सुटली आणि हाव आली की सांगतो त्याची बुद्धी. म्हणजे इथं प्राध्यापक म्हणून त्यांच्यातलं उदाहरण तुम्हाला कळेल म्हणून. 5व्या वेतन आयोगापर्यंत ठीक होतं, 6वा वेतन आयोग लागलं. आता असं वाटलं की जेवढे पहिल्यांदा का म्हणजे आम्हाला शिकवायला सांगतात आणि पुस्तकं घ्यायला आमच्याकडे पैसे नाही, किती पगार करतात. अहो टाकीत काहीतरी असलं तर नळामध्ये देता येतं ना. मुलांचे रिकामे हांडे येतात आमच्या समोर आणि 45 मिनिटाची ज्ञानाची तोटी त्यांना द्यायची आणि पोरं विचारतात टाकीत आहे का, टाकीत नसल्यानंतर सर तुम्ही कशाला लावता. म्हणून टाकी भरून येण्याकरता पुस्तक आणायची 6व्या वेतन आहे. परत त्याचं इथे नाही माझ्याकडे.
पाहिजे तेवढं आहे. जर तुम्ही पुस्तकं घेतली, खरोखर गरजेचे पैसे घेतले, काही समाजात मिळत किती का पगार द्या, पण ते काम आहे की मुलांना ज्ञान द्यायचंय, एक नवीन पिढी तयार करायची शिक्षणातून. कारण राजकारण फेल झालं. राजकारण आणि शिक्षण यांनी देश बांधायचा असं घटनेने म्हटलंय. मार्गदर्शक तत्व दोघांना लावले, शिक्षण क्षेत्राला आणि याला. तर राजकारण फेल झालेलं आहे. कोणी कुठल्याही पक्षात जाते आणि पक्ष सगळे सिझनेबल झाले. येरूळ पक्ष बघितला तिरुपतीतून चालतच नाही. म्हटलं काय हालचाल नाही, काय नाही, पुतळे झालेत का तुमचे? नाही, तुमच्यासाठी येडे म्हणे पक्ष चालवतात, प्रशिक्षण करतात. मार्केटमध्ये मिळतात ना कार्यकर्ते रेडीमेड, असं असताना आम्ही काही येडेच का कार्यकर्ते त्यांचं प्रशिक्षण लफडी? कारण म्हणाले नुसतं इलेक्शन डिक्लेअर झालं की एक मंडळ यायला लागतं आणि ते मंडळाचे लोक सांगतात, साहेब आपण फार पक्के तत्वाचे, तुम्हाला सांगतो आमचे मंडळाचे लोक एवढे म्हणत असते, तुमचा आमचा एकदा सौदा ठरला, एक दिवस घरी जेवायला जाणार नाही, रोज तुमचं हे उडत. पण मी काय म्हणतात 5 वर्ष कुठं जाऊन घ्यायचं कार्यकर्त्यांना, लोक प्रश्न विचार. 6 लोक म्हणत होते तुमच्याबद्दल पेपर मध्ये आले, ते कुठे त्यांना सांगत बसायचे. तर शहाणे लोक कार्यकर्ते तयार करत नाही. मी कार्यकर्ता वर्ग सांगते ना, रेडीमेड कार्यकर्ते धाब्या जेवणारे मिळालेले. आणि म्हणून हा पक्ष जो दिसत नाही मायक्रोस्कोप मध्ये 5 वर्ष आणि इलेक्शन आले की एकदम गडबड दिसते. त्याचं कारण असं आहे की हे सिझनेबल पक्ष आहे. तुम्ही पाडव्याच्या दिवशी गाठीच्या दुकानात एकदम गर्दी दिसते, पण त्याच्यावर असा निष्कर्ष नाही काढू शकत की आता गाठीची दुकान वर्षभर जोरात चालणार. तर तेवढ्या दिवसात आहे गाठीची दुकानं पाडव्यात होती, फटाक्याची दुकानं दिवाळीत होती. तर तेवढे हे सिझनेबल आहे. आणि तुम्हाला काय सांगतात डॉक्टर, तुम्ही काही म्हणा, पण एक तुम्हाला सांगतो, जसं की अगदी मला म्हणजे तुम्हाला टीव्हीवर बोलायला सोपं जाईल विश्लेषण करता. म्हणजे सांग बाळा, तिकीटावर गर्दी फार इच्छुक होती, फार गर्दी असं आहे प्रत्येक पक्षाचं बरं का. अरे म्हणलं वेळ्या, ती गर्दी म्हणजे काय? लोकांना पाडव्या दिवशी गाठी घ्यायच्या, तुझ्या दुकानात येतात, जास्त गर्दी दिसत तिथं पण जाऊ, तिथं गर्दी फार असते दुसऱ्या, ते झालं तर तिसऱ्या, त्यांना कोणाचंही चालतंय ना तिकीट. आणि नाही तर शेवटी आहेच मनसे द्यायला, कोणालाही तिकीट द्यायला तयार, मागे माय होती होती. तर त्याच्यामुळे तुमचे पक्ष वाढतात असे निष्कर्ष कशाला का? आणि यशवंतराव पक्ष चालवत होते. महाबळेश्वरला शिबिर घ्यायचं, आपलं काँग्रेस काय, कार्यकर्ते काय सांगा. आता एकही नेता महाराष्ट्रात नाही कुठल्याही पक्षात की ज्याला आपल्या कार्यकर्त्यांना विचार द्यायचा. मी माझ्या एका समकालीन यशस्वी माणसाशी बोललो. म्हणजे तू एका कसं आहे कुठे निवडून येतो आणि मात्र हिंमत करत नाही उभं राहायची. तो काय बाबा तुझं, मी त्याला जरा कौतुक केलं. कारण त्याच्या जसं वासराने थोड्या ढुशा मारल्या कासेला म्हणजे पाना फुटतो म्हणतात, जसं आपण बावडे म्हणलं की कुठल्याही नेत्याला खूप आवडतं. खुश काय बाबा तुम्ही जिंकता, भारीच आहे. ते तो सांगायला लागला, सांग आमचं बळ कशात. मी म्हणलं बोलते पैसे द्या, तुझ्यासारख्याकडे नाही नव्हता. म्हणून मग तू सांग, संपूर्ण निर्भेळ विचार शून्यता हेच आमचे बळ आहे. कधी कसं ऍडजस्ट होतो. म्हणजे याचा काँग्रेसचा भाजप शिवसेनेच्या मग काही होत म्हणून नो जस्टिफिकेशन की हे पक्ष वेगळे का असतात. आणि अशा या काळामध्ये आपल्याला विचारशून्यतेचं एक प्रचंड वादळाला तोंड द्यायचं आहे. आणि इथे यशवंतराव चव्हाणांचं चरित्र उपयोगी पडतं की हा मनुष्य विचार केल्याशिवाय काहीच करत. तुम्ही त्या प्रधानांचं पुस्तक वाचा, संरक्षण खात्यामध्ये ते प्रत्येक निर्णयाला विचारायचे आणि त्यांनी पडून दिली की असं का, हे कसं का, तर त्यांच्याकडे उत्तर असायचं. एकही विचार विनाकारण त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणजे विचारशून्यतेतून त्यांचं बळ आलेलं नव्हतं, विचारातूनच आलं. हे त्याच्यामध्ये त्यांना लोकशाही कळली होती, त्यांना समाजाचं डायनामिक्स कळलं होतं. प्रत्येक जातीचं कसं कसं डायनामिक्स. मग आम्ही सांगितलं गोखले इन्स्टिट्यूटला हे द्यायचे नाही म्हणजे बाकीचे किंवा गाडीवर ते रागवायचे, तुम्हाला कळतच नाही. म्हणजे राजकारणात देखील ब्राह्मण मग राजकारणाचं तुमचं काय होईल, प्रत्येक टीका करणार, अमुक करणार. ते आपले इथे राहू दे, शिकू दे, अमेरिकेत जाऊ दे, समाधान मिळू दे ना. सगळ्या महाराष्ट्रात सर्वांना त्यांच्या त्यांच्यापर्यंत समाधान मिळू दे. आणि ही चांगली गोष्ट आहे की राजकारणात प्रत्येकाची समाधानाची पातळी वेगवेगळी आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट करता येते. कोणाला सोनेरी पेन लागतो, कोणाला
तुम्हाला सोन्याची चीप लागते, माणसं खुश राहतात. कोणाला काय हवंय तेवढं ओळखा आणि राजकारण करा. तर असा एक हा द्रष्टा महाराष्ट्र बांधणारा आणि देशामध्ये पंतप्रधान होण्याच्या लायकीचा म्हणून त्याच्याबद्दल आज मला बोलायला मिळालं. इथल्या सगळं स्टाफचं, संस्थेचं, प्राचार्यांचं मी ऋणी आहे की माझ्या मनातली जी भावना होती ती मला एका ठिकाणी रेकॉर्ड करायला यासाठी दुसरी कोणती जागा असते, तर ह्या जागेवर ही मला माझ्या भावना रेकॉर्ड नोंदवण्याच्या करता ही जागा तुम्ही मला उपलब्ध करून दिली. आज मी त्यांच्या स्मृतीला वंदन करून आलो. संगमावर, तीरावर इथलं उद्घाटन केलं. इथे कराडमध्ये सगळ्यात पॉप्युलर नाव माझ्या लक्षात आले संगम. पोरांची नावही संगम असतात, हॉटेलची नावही संगम असतात नाही. तर संगम आणि हे दोन्ही तुम्ही काढले, त्यांनी खूप कष्टाने काढलेले. ते मी माझ्या ते घेऊन जाणार आहे आणि माझ्या प्राचार्यांना दाखवणार, बघा कसे काढले त्यांनी. काढत राहिले, तुमचा आदर्श त्यांच्या पुढे ठेवणार आहे. तर मित्रांनो, मला वाटतं बरंच समजून झालं, सांगायचं पुष्कळ शिल्लक आहे. पण आपण प्राध्यापक सुज्ञ, आणि सुज्ञाला फार सांगितलेलं आवडत नाही. सुज्ञाचे सांगणे नवं असं म्हणतात. तर मी जास्त काही सांगत नाही, इथं थांबतो. आपण सगळे समाधानी व्हा, आपलं सगळ्यांचं चांगलं हो, भलं हो, मंगल हो. आपण समाधानी व्हा, सगळ्यांची एकमेकांशी मंगल मैत्री हो, असं या ठिकाणी नमूद करतो. आणि भवतु सर्व मंगलम असं म्हणून थांबतो. मी तो थोडक्यात संपवणार आहे. खरं तर थोडस 12 मार्च म्हणजे संघटित होणं हे एकच. आजच्या या आपल्या यशवंत आणि संगम यांच्या संयुक्त प्रकाशन समारंभासाठी एस.एन. जोशी, नागागोरे, गौरव प्रधान, बापूसाहेब काळजाते, मधु दंडवते यांच्या पठडीतलं समाजवादी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. त्याबद्दल मी त्यांचे विशेष करून आभार मानतो. माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी साहेब हे आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचे या महाविद्यालय, दोन्ही महाविद्यालयांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान खरं तर आमदार बाळासाहेब पाटील हे भूषवणार होते. तथापि चव्हाण साहेबांच्याच निमित्तानं जो मुंबईला कार्यक्रम आहे त्याच्या निमित्तानं ते मुंबईला गेल्यामुळं माननीय आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय प्रकाश बाबू पाटील यांनी भूषवलं. ऐनवेळच्या आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे संस्थेचे ज्येष्ठ सदस्य माननीय शंकरप्पा सरस्वती, अशोकराव भाऊ पार्लेकर, नंदकुमार बटाले साहेब, माननीय मुल्ला साहेब, त्याचप्रमाणे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भगवानराव दादा भाऊसाहेब यादव, संचालक माननीय पी.डी. पाटील, लालासाहेब पाटील, माननीय संभाजीराव पाटील, त्याचप्रमाणे दिल्ली संगम सहकारी बँकेचे चेअरमन माननीय रामभाऊ बनसे सर, आमच्या दोन्ही महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन सेवानिवृत्त प्राध्यापक प्राचार्य कुलकर्णी सर, त्यानंतर दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्यही इथं उपस्थित झाले. या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर एम डी गांधी सर, प्राचार्य कालेकर सर, सर्व दोन्ही नियतकालिकांचे संपादक, त्यांचे सर्व संपादक मंडळ, आपण सर्व प्राध्यापक मित्र, आपण सर्वजण उपस्थित होणार त्याबद्दल आपणा सर्वांचेही आभार. पत्रकार, निमंत्रित सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि या दोन्ही नियतकालिकांचे मुद्रक यांचेही मी आभार मानतो. एकच भावना फक्त मला व्यक्त करायची आहे.